नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा अकॅडमीला स्वागत आहे. बघा आपल्या ॲपवर आहे ना, कंबाईनचा नवीन कोर्स आलेला आहे, अल्टिमेट कंबाईन्ड इंटिग्रेटेड कोर्स. हा कोर्स नोव्हेंबरमधल्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षांवर फोकस करून चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण 10 विषय कंप्लीट करणार आहे. प्रिलिमचे 7 विषय आणि मेन्सचे 3 विषय. मग आता काल सायन्सचं पहिलं लेक्चर आलंय. बायोलॉजीपासून आपण सुरुवात केली, रक्ताभिसरण संस्थेपासून. तर ते पहिलं व्हिडिओ मी इथे टाकतोय, जे मी काल शिकवलंय. म्हणजे कसं तुम्हाला एक समजेल की शिकवण्याची पद्धत कशी आहे, तुम्हाला काय क्वालिटीचं तिथे लेक्चर मिळणार आहे. यासाठी मी हा व्हिडिओ इथे प्रोव्हाईड करते. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला आवडला तर जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही क्लास लावू शकता. नाहीतर ज्यांना गरज आहे तुमचे मित्र वगैरे, लहान भाऊ-बहीण तुम्ही त्यांना सांगू शकता. शिकवताना एकदम बेसिकपासून शिकवलं जाणार आहे. तुम्हाला त्या व्हिडिओवरून समजेलच आणि आयोगाच्या लेव्हलचं शिकवलं जाईल. म्हणजे कसं की तुम्हाला कोणतीही तुम्ही परीक्षा देताय, तुम्हाला नवीन दुसरा कोणता क्लास लावायची गरज नको पाहिजे. बघा ₹5,810 फी आहे. ज्यामध्ये 10 विषय शिकवले जाणार आहे आणि तुम्ही 2 वर्षाची व्हॅलिडिटी म्हणजे पुढच्या 2-3 कंबाईन तुम्ही त्यामध्ये कव्हर करू शकणार आणि तुम्ही 2 EMIमध्ये काय म्हणता ॲडमिशन घेऊ शकतात. 2 EMIमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला पहिले तुम्ही निम्मी फी भरली आणि नंतर तुम्ही निम्मी फी भरली तरी तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. म्हणजे 10 विषय एक विषय ₹581 पडतोय मला. त्यात पण बराच खर्च असतो. तुम्हाला ते एवढं कमी इथे सांगू शकत नाही. पण प्रयत्न करतो जेवढं स्वस्तात देता येईल तेवढं देण्याचा. तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला समजेल की कोणत्या क्वालिटीचं शिकवलंय. बॅचचा फायदा जे गृहिणी आहेत किंवा जे पार्ट टाईम जॉब करताय त्यांच्याकडे कमी वेळ अभ्यासाला अशा लोकांना पण होईल. कारण त्यांना कमी टाईममध्ये चांगलं क्वालिटीचं कंटेंट भेटेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जे नवीन आहेत विद्यार्थी त्यांना आता एकदम बेसिकपासून शिकायला मिळेल आणि ज्यांचा अभ्यास आहे पण ज्यांचा स्कोर वाढत नाहीये, त्यांना पण या बॅचचा फायदा होईल आणि ज्यांचा स्कोर 1-2 मार्क्सने जातोय, अशा विद्यार्थ्यांना पण फायदा होईल. कारण मी ते आयोगाचे प्रश्न सोडून दाखवणार आहे. मग मी तुम्हाला तिथे लॉजिक लावायचं पण शिकवणार आहे. बघा गोष्ट कशी आहे की रोज सकाळी नोट्स येते, त्यानंतर व्हिडिओ, त्यानंतर प्रत्येक व्हिडिओवरचे PYQ टेस्ट आणि प्रॅक्टिस टेस्ट अशा 4 गोष्टी दिवसाला देणार आहे. म्हणजे कसं एका दिवसामध्ये तो टॉपिक पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे, असा प्लॅन आहे. त्याचा पहिला व्हिडिओ आलाय बायोलॉजीचं, तुम्ही ते बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कसं शिकवलंय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा इकडे आलो स्वागत आहे. बघा एकदा सांगा मला की तुम्हाला क्लॅरिटी आहे का व्हिडिओची आणि आवाज येत आहे का? जर दोन्ही क्लिअर असेल तर आपण लेक्चर चालू करूया. आपल्याला आज बायोलॉजीला सुरुवात करायची आहे. सायन्स आपण सुरू करतोय आणि सायन्समध्ये आपल्याला बायोलॉजी सुरू करायचं आहे. पहिला प्रश्न तुम्हाला असा आला पाहिजे की आता इंजिनिअर आहे आणि कसं काय आम्हाला सायन्स शिकवेल आणि त्यात सायन्स पण मध्ये अजून बायोलॉजी कसं काय शिकवेल? बरोबर आहे का नाही? तर जास्त काही चिंता करू नका. एका इंजिनिअरला इंजिनिअरिंग सोडून बाकी सर्व येत असतं, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. मला जेवढं चांगलं शिकवता येईल तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करेल. दुसरा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्हाला किती सायन्स येतं? एक मला फक्त अंदाज सांगा की सर म्हणजे एकच सांगा की काहीच येत नाही. पहिल्यांदा अभ्यास करतोय किंवा आधी वाचलंय, तर तुम्ही सायन्सच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात एकदा सांगा मला. शिकवताना तर मी एकदम शून्यापासूनच शिकवेल, पण तरी पण एक मला माहिती बसलं पाहिजे की तुम्हाला कुठपर्यंत माहिती आहे असं. बायोलॉजीचा अर्थ माहीत नाही. ठीक आहे, काही अडचण नाही. ओके. ठीक आहे, ठीक आहे. समजलं मला. काही अडचण नाही. चला मग आपण बायोलॉजीच्या नावापासून सुरुवात करू. बायो याचा अर्थ असतो जीव आणि लॉजी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करणं. त्याचं शास्त्र त्याला लॉजी म्हणतात. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. बायोलॉजीचा सिलेबस मी डिकोड करून सांगितला होता. परत एकदा त्याच्यावर एक मी डिटेल व्हिडिओ टाकणार आहे. तो एक 10 मिनिटाचा व्हिडिओ नंतर बघू आपण रेकॉर्डेड. आपण आता बायोलॉजी मधला जो पहिला पार्ट आहे, मानवाचा शरीरशास्त्र त्यातला रक्ताभिसरण संस्था याला सुरुवात करणार आहे आपण. चला मग आपण इथून सुरुवात करूया. तुम्ही या फोटोमध्ये फक्त याच्याकडे फोकस करा. या व्यक्तीकडे फोकस करा पहिले. काय त्याच्या मोबाईलचं हे दिसतंय तुम्हाला आणि त्या मोबाईलची बॅटरी लो दिसते तुम्हाला. आता याची बॅटरी लो दिसते याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ असा आहे की हा मोबाईल आता स्विच ऑफ होईल. हा मोबाईल आता काय होईल? स्विच ऑफ होईल. याचा अर्थ असा आहे की मोबाईलला काम करण्यासाठी काय लागतं? इलेक्ट्रिक करंट लागतं. बरोबर आहे का नाही? करंट ही त्याची काय एनर्जी आहे. इलेक्ट्रिक करंट लागतं आणि ते इलेक्ट्रिक करंट कोण प्रोव्हाईड करतं? बॅटरी प्रोव्हाईड करते. इलेक्ट्रिक करंट कोण प्रोव्हाईड करतं? बॅटरी करते. मग एकदा बॅटरी लो झाली म्हणजे बॅटरीमधली चार्जिंग संपली, तर मोबाईल स्विच ऑफ. मोबाईलचं काम संपलं. तसंच थोडंसं माणसाचं पण आहे. बघा कसं. माणसाला एनर्जी लागते. जसं मोबाईलला करंट लागते, इलेक्ट्रिसिटी लागते, तसं आपल्याला काय लागतं? आपल्याला सुद्धा काय लागते? काय म्हणता एनर्जी लागते. मग आपण जेवण करतो एनर्जीसाठी. जर आपण महिनाभर जेवणच केलं नाही, तर आपण पण असं चालता झोपून जाऊ. याचा अर्थ असा आहे की आपली पण बॅटरी लो झाली, तर आपण सुद्धा स्विच ऑफ होऊन जातो. खरं आहे का नाही? तर गोष्ट अशी की आपल्याला कोणतंही काम करायला एनर्जी लागत असते आणि जर एनर्जी भेटली नाही, तर मग आपण सुद्धा आपले कामं स्लो होत चालतात आणि एक दिवशी आपण बंद होऊन जातो किंवा स्विच ऑफ होऊन जातो. जसं मोबाईल स्विच ऑफ होऊन जातो. एवढं तर समजलं? ही गोष्ट लक्षात राहू द्या. या आपल्याला पुढे कामात येईल. ही पुढे आपल्याला कामात येईल. आपल्याला काय चालू करायचं आज? आज आपल्याला पहिला पार्ट चालू करायचा आहे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था आपल्या शरीरामध्ये रक्त आहे. बरोबर? तुम्हाला माहिती आहे. रक्ताचा कलर काय सांगा बरं? बघा तुमचं मत असं होतं की सर स्क्रीनवर टाईम दिसला पाहिजे. इथे तुम्हाला थोडासा टाईम दिसत असणार बघा 10:27 इथे टाईम दिसतो. बघा काय सांगतो मी तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये रक्त आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. असं तर कोण नाही ना की ज्याच्या शरीरामध्ये रक्तच नाही आहे.
तर मला एक सांगा की आपल्या रक्ताचा कलर कोणता आहे? तुम्ही म्हणणार सर लाल कलरचं रक्त आहे, बरोबर आहे का नाही? बऱ्याचदा जेव्हा लोकं प्रेमपत्र लिहून देतात, आधी आता तर काही नाही, आता तर कसं आहे, आता काय म्हणता प्रेमामध्ये जो रोमॅन्टिकपणा आहे तो फार कमी होऊन गेलाय. कशामुळे? टेक्नॉलॉजीमुळे. आधी कसं होतं, आधी लोकं लेटर लिहायचे प्रेमामध्ये आणि लेटर जर खरंच प्रेम आहे दाखवायचं तर मग काय करायचे, रक्ताने लेटर लिहायचे. रक्त वगैरे तर काही काढायचे नाही. मग लाल कलरच्या शाईने काय करायचे, थोडंफार लाल कलरच्या शाईने पत्र लिहून द्यायचे. म्हणजे त्यांना एवढं तर माहिती होतं की रक्ताचा कलर लाल असतो, बरोबर आहे का नाही? इतकं पण सायन्स नको कमी समजायला माणसाला की रक्ताने लेटर लिहितोय आणि काळ्या कलरच्या पेनने लिहून दिलं. एवढं तर माहिती असलं पाहिजे की रक्त लाल कलरचं आहे. खरं आहे ना? तुमचं पण रक्त लाल कलरचं असेल, माझं पण रक्त लाल कलरचं आहे. मग तुम्ही सांगा आपल्या हाताच्या नसा दिसता, नसा बघा तुम्ही या तुमच्या हाताच्या, माझ्या हाताच्या काही दिसणार नाही, की ह्या ज्या नसा दिसता या निळ्या कलरच्या का बरं दिसता सांगा बरं मला? या निळ्या कलरच्या का बरं दिसताय? म्हणजे रक्त निळं सुद्धा असतं का? का लालच आहे रक्त? विचार करा. याच्यावर उत्तर मी उद्या देईल, कारण रक्त आपल्याला उद्या शिकायचंय. तर आपल्याला काय शिकायचंय? रक्ताभिसरण संस्था शिकायची हा. अभिसरण म्हणजे प्रवाह होणं आहे. मग रक्ताचा जो प्रवाह होतोय ती संस्था आपल्याला शिकायची. मग सुरुवात करू आपण संस्था म्हणजे काय त्याच्यापासून. संस्था म्हणजे काय त्याच्यापासून बघा. संस्था म्हणजे काय त्याच्यापासून थोडं सुरुवात करूया आपण. आपलं शरीर कसं काम करतं मी तुम्हाला जेव्हा बायोलॉजीचा सिलेबस सांगितलं होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं एखादं घर कसं उभं राहतं. एक घर कसं उभं राहतं बघा. सर्वात पहिले आपल्याला जर समजा एखादं घर आपण बघतोय तर घरामध्ये आपल्याला काय दिसतं, घरामध्ये आपल्याला रूम्स दिसतात. घरामध्ये काय दिसतं आपल्याला, रूम दिसतात. 4-5 रूम मिळून काय तयार होतं, घर तयार होतं हा. 4-5 रूम मिळून घर तयार झालं असतं. कोणाचं 2 BHK असतं, कोणाचं 3 BHK असतं, बरोबर आहे का नाही? म्हणजे 2-3 रूम असतात आणि मग घर तयार होतं. रूम कसा तयार होतो? रूम तयार होतो भिंतींपासून. रूम तयार होतो भिंतींपासून, बरोबर ना? 4 भिंती, वरती स्लॅब असा एक रूम तयार होतो, खाली फ्लोर. मग 4-5 भिंती मिळून काय होतोय, रूम तयार होतोय. भिंत कशी तयार होते? भिंत तयार होते विटांवर विटा ठेवून. भिंत कशी तयार होते? विटांवर विटा ठेवून. आणि आता वीट कशी तयार होते? वीट तयार होते ती म्हणजे मातीपासून. वीट तयार होते मातीपासून, बरोबर आहे का नाही? मातीला एकत्र करून आपण वीट तयार करतो. मग जर आपल्याला घर बांधायचंय तर आपल्याला मातीची गरज पडणार आहे. माती हा एकदम बेसिक गोष्ट आहे. माती हा मूलभूत घटक आहे. त्याच्याशिवाय घर उभंच राहू शकत नाही. डायरेक्ट माती वापरत नाही आपण. मातीपासून वीट तयार करतो. वीटपासून भिंत तयार करतो. भिंतपासून रूम तयार करतो आणि रूमपासून काय करतो, घर तयार करतो. तसं माणसाचं शरीर आहे. माणसाचं म्हणजे कोणत्याही प्राण्याचं शरीर आहे. कोणत्याही प्राण्याचं शरीर कसं असतं? हे आपलं शरीर आहे. हे शरीर आहे ना अवयव संस्थेपासून तयार होतो. हे अवयव संस्थेपासून तयार होतो. अवयव संस्था म्हणजे काय? अनेक अवयव एकत्र येऊन काय तयार होतो? अवयव संस्था तयार होते. अनेक अवयव एकत्र येऊन काय तयार होतो? अवयव संस्था तयार होते. अवयव कसे तयार होता? तर अवयव तयार होता ते म्हणजे ऊतींपासून. अवयव तयार होता ऊतींपासून आणि ऊती तयार कशी होती? पेशीपासून. म्हणजे कोणताही सजीव तयार होण्यासाठी, कोणत्याही सजीवाचं शरीर तयार होण्यासाठी सर्वात मूलभूत घटक काय आहे? पेशी. जसं घर तयार होण्यासाठी सर्वात मूलभूत घटक काय आहे? माती. तसं सजीव तयार होण्यासाठी सर्वात मूलभूत घटक काय आहे? पेशी. मग पेशींना एकत्र करून ऊती तयार होता. ऊतींना एकत्र तयार करून अवयव तयार होता आणि असे 3-4 अवयव एकत्र करून अवयव संस्था तयार होते. अवयव संस्था एक एक काम करते. जसं आपल्या घरामध्ये वेगवेगळे रूम असतात. एक किचनसाठी खोली असते जिथे स्वयंपाक होतो. एक बाथरूम असतं जिथे अंघोळ आणि टॉयलेट वगैरे होतात. एक असतं बेडरूम जिथे आपण झोपतो आणि एक असतं हॉल जिथे पाहुणे वगैरे येतात, घराची एंट्री वगैरे असते, बरोबर आहे का नाही? मग प्रत्येक रूमचं काम वेगळं असतं का नाही? तसं प्रत्येक अवयव संस्थेत सुद्धा काम वेगळं असतं. मग अवयव संस्था यामधली पहिली अवयव संस्था आपल्याला शिकायची ती म्हणजे काय? रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था ही आपल्याला पहिली अवयव संस्था शिकायची आहे. मग तुम्ही म्हणणार रक्ताभिसरण संस्था कोणत्या अवयवापासून तयार होते? तर त्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक येतात. एक म्हणजे हृदय, हे एक महत्त्वाचं अवयव येतं. दुसरं येतं काय म्हणता, धमन्या. आणि तिसरं महत्त्वाचं ते म्हणजे काय? रक्त. तिसरं महत्त्वाचं काय? रक्त. या 3 गोष्टींचा अभ्यास करायचा आपल्याला. यांच्यापासून मिळून रक्ताभिसरण संस्था तयार होते आणि जी आपल्या शरीरामध्ये काहीतरी महत्त्वाचं काम करत असते. मग तुम्हाला समजलं असणार की आपला टॉपिक काय आहे? आपला टॉपिक आहे रक्ताभिसरण संस्था. मग रक्ताभिसरण संस्था शिकण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी शिकाव्या लागतील. आपण आज काय करू? आज आपण हृदयाला शिकून घेऊ, धमन्यांना शिकून घेऊ. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रक्ताची माहिती घेऊ हो. त्यामुळे तो जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की रक्त जर लाल आहे तर या नसा निळा का बरं दिसताय? नसा निळा का बरं दिसताय? उद्या सांगेल मी, कारण रक्त हा टॉपिक आपल्याला उद्या कव्हर करायचा आहे. मग तुम्हाला समजलं असेल की आपला टॉपिक काय आहे? आपला टॉपिक आहे रक्ताभिसरण संस्था. त्याला इंग्लिशमध्ये म्हणता सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता? सर्क्युलेटरी सिस्टीम. यामधला सर्कल हा शब्द लक्षात राहू द्या. सर्क्युलेटरी हा शब्द सर्कल पासून तयार झालाय. सर्कल म्हणजे वर्तुळ. सर्कल म्हणजे वर्तुळ, हे लक्षात राहू द्या. बघा हा हृदय दिसतोय मला. हे हृदयाचे ठोके पडताना दिसत आहे आणि ते लाल कलरचं रक्त दिसतंय आणि रक्त वाहताना दिसतंय, बरोबर आहे का नाही? मग इथे हृदय दिसतोय तुम्हाला या फोटोमध्ये. हृदय, हार्ट.
इथे रक्त दिसते लाल कलरचं, आणि रक्त वाहण्यासाठी काहीतरी तुम्हाला नळ्या दिसत आहेत, त्यांना आपण वाहिन्या असं म्हणत असतो. धमन्यांनी, सॉरी इथे माझ्या चुकून बोललं गेलं, धमन्यांनी म्हणता येणार, वाहिन्या म्हटल्या पाहिजे. वाहिन्या जे रक्त वाहतात, या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. धमन्या हा वाहिन्यांचा एक प्रकार आहे. मग आपल्याला सुरुवात काय करायची आहे? रक्ताभिसरण संस्थेला सुरुवात करायची आहे. तुम्हाला समजलं असणार की मला सांगायचं काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओळख करून घेणार आहे या नेमकं रक्ताभिसरण संस्थेची. त्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या संकल्पना शिकायच्या आहे. त्यानंतर आपल्याला रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार शिकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला रक्तवाहिन्या शिकायच्या आहे आणि हृदय शिकायचं आहे. एवढ्या 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे, 5 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. आपण काय करूया? थोडंसं आपण प्रश्नांपासून सुरुवात करूया. म्हणजे तुम्हाला किती समजतं. आता आपल्याला तुम्हाला बायोलॉजी किती माहिती हे नाही विचारते बरं मी. आपण जीवन जगताना जे आपल्याला जीवनाचे अनुभव येतात, तुम्ही त्याच्याबद्दल किती विचार करता हे मला बघायचंय. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना की हे नॉर्मल आहे. पण त्या नॉर्मल गोष्टी मागे सुद्धा बरंच मोठं सायन्स असतं. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो झाडं तर हिरवी आहेत. मग आपल्याला कधी प्रश्न पडत नाही की हिरवेच का बरे? पण जर तुम्ही विचार केला की हिरवेच का दिसतायत, त्याच्यामागे फार मोठं सायन्स आहे. समजते तुम्हाला? तर गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्टीमागे जीवनातलं काही ना काही सायन्स आहे. पण आपण ते इग्नोर करून देतो, कारण ते नेहमीची गोष्ट असते आपल्यासाठी. मग तुम्ही किती ऑब्झर्व्ह करता जीवनाला, त्याच्यावर काही प्रश्न विचारतो मी. पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही कधी भांडण केली का? कधी आपल्या रस्त्यावर कोणाशी भांडण जाते, कधी बसमध्ये भांडण जाते. भांडण करताना किंवा आपण एकदम घाबरलेलो आहे, एखादा एकदम धावपळीचं काम करतोय, आपले पाय थरथर करतात. का बरं थरथर करतात? कधी विचार केला तुम्ही की पाय थरथर का करताय? बरोबर आहे का नाही? असं कधी होतं का की तुम्ही मारामारी करताय आणि डोकं थरथर करते? नाही, डोकं थरथर नाही करत, पाय थरथर करता. का बरं? तुम्ही असं कधी नोटीस केलंय का? तो थोडासा ताकदवर व्यक्ती, थोडासा व्यवस्थित ज्याचं शरीर, सदृढ शरीर आहे, तो लवकर राग येत नाही त्याला, किंवा तो लवकर भांडण करत नाही. बारीक व्यक्ती लगेच तापून जातात. बारीक व्यक्ती लगेच भांडण करायला तयार होऊन जातात. बरोबर? हे 100% खरं नाही बरं. हे 100% खरं नाही. बरेच बारीक लोक शांत असतात. पण सामान्यतः असं होतं, की बारीक लोक लवकर भांडणाला तयार होऊन जातात. लगेच त्यांना राग येऊन जातो. ते लगेच त्यांचा आवाज वाढून जातो. तसं थोडासा जाडा व्यक्ती किंवा जाड व्यक्ती किंवा थोडासा सुदृढ व्यक्ती, तो लवकर भांडण करत नाही, किंवा तो थोडा शांत राहतो. असं कधी ऑब्झर्व्ह केलंय का तुम्ही? असं का बरं होत असेल? किंवा पुढे तुम्ही पळता, तुम्ही हृदयाच्या धडकन ऐकले असणार, बरोबर आहे का नाही? कमीत कमी धडकन पिक्चर तर तुम्ही बघितलं असणार, बरोबर आहे का नाही? त्या धडकनचा काहीच अर्थ नाही बरं. त्या धडकनला काही अर्थ नाही, पण तरी सुद्धा आपण पिक्चरचे नाव असं ठेवले धडकन वगैरे. म्हणजे जसं की धडकन म्हणजे फार मोठी गोष्ट आहे प्रेमामध्ये. प्रेमामध्ये हृदयाचा काही फार जास्त रोल राहत नाही. पण आपण हृदयाला प्रेमाचं प्रतीक मानतो, बरोबर आहे का? आणि तुम्ही कधी बघा की जर कधी कोणाला लवचं चिन्ह करायचं आहे, ते असं चिन्ह काढता. ते असं चिन्ह काढता. असं चिन्ह काढता, कारण हे हृदयाचं चिन्ह असं त्यांना वाटतं. वास्तविक हृदय असं पण दिसते, पण तरी थोडंफार बरोबर आहे ते. मग हे असं लवचं चिन्ह काढतो आपण. म्हणजे आपण हृदयाला प्रेमाशी कनेक्ट करत असतो. वास्तविक हृदयाचा आणि प्रेमाचा काही संबंध नाही बरं. प्रेम होणं किंवा एखाद्याचा राग येणं, एखाद्याबद्दल भीती वाटणे, हे मानसिक क्रिया आहे. मेंदूचा रोल आहे त्याच्यामध्ये. हृदयाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये बरं. पण तरी आपण हृदयाला एवढी डिमांड दिली आहे, कारण की आपल्याला पूर्वी असं लोकांना असं वाटायचं की हृदय हे सर्व निर्णय घेतोय भावनिक. पण हृदयाचा काही संबंध नाही आहे. किंवा आपण असं म्हणतो ना, की काय म्हणता, काही लोक हे मी मेंदूने विचार करत नाही, मी हृदयाने विचार करतो. तर ते सुद्धा मेंदूच सांगतोय तुम्हाला. म्हणजे हृदय विचार वगैरे काही करत नाही. हृदय फक्त काय करतो, विचार रक्ताला पंप करायचं काम करतो. त्याचा काही फार मोठा रोल नाहीये. पण तरी आपण त्याला प्रेमामध्ये किंवा भावनिक गोष्टी थोडे जास्त महत्त्व देऊन ठेवले. बरोबर? तर जेव्हा हृदय आपण म्हणतोय की हृदयाने विचार करतो, हा विचार सुद्धा मेंदूनेच केलेला आहे. बरोबर? तर त्याच्यामुळे याचा काही जास्त फार रोल नाहीये. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की हा हृदय धक-धक करत असतो. हृदय धक-धक करत असतो. त्याला आपण धडकन म्हणतो. तर तुम्ही कधी पळताना हृदय जास्त धड-धड का करतं? तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, पळताना जास्त हृदयाचे ठोके पडतात. शांत असताना कमी पडतात. हे पण का बरं होतं? काही विचार केलाय का? तुम्ही कधी असं बघितलंय का, झोपेतनं अचानक तुम्ही उभे राहून गेले, झोपलेले तुम्ही आणि सकाळी अचानक तुम्हाला जाग आली आणि तुम्ही अचानक उभे राहून गेले पलंगावर, तर तुम्हाला चक्कर येऊन जातात. असं का बरं होतं? असं का बरं होतं? आणि हे तर तुम्ही बऱ्याचदा ऑब्झर्व्ह केलं असणार. कधी तुम्ही मांडी वाळून बसले जेवताना किंवा पायावर पाय ठेवून बसले, तर एक पाय जड पडून जातो, थोडासा झोपून जातो तो. असं का बरं होतं? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का? एका मिनिटात थोडंसं काय म्हणता, कमेंट करून सांगा. 1 मिनिट घेतो मी फक्त. नंतर मी थोडंसं एक्सप्लेन करतो, जेवढं मला सांगता येईल तेवढं. कारण अजून तुम्हाला जास्त शिकवलं नाही मी. म्हणजे जास्त डीप काही सांगणार नाही. वरच्यावर थोड्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करेल. ओके, तुमच्या कमेंटवरून मला समजतंय की तुम्हाला काही माहीत नाही. ठीक आहे. जवळपास मला समजून गेलं की तुम्हाला जास्त माहीत नाहीये आणि काही त्यात वाईट वाटण्यासारखं नाहीये. आज माहिती पडेल याचा आनंद असला पाहिजे. समजतंय तुम्हाला? एखादी गोष्ट माहीत नाही. मला पण जगातल्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीये. बरोबर आहे का नाही? मला अर्जेंटिनाचे राष्ट्रपती कोणी माहीत नाही. काय फरक पडतो? माहिती होतं याचा आनंद पाहिजे. मी तुम्हाला सांगतो काय-काय असतं बघा. मी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला, जसं बॅटरीमधली चार्जिंग संपली, तर मोबाईल स्विच ऑफ होऊन जातो. याचा अर्थ असा आहे की मोबाईलला कंटिन्युअस बॅटरी लागते, चार्जिंग लागते. तसं माणसाचं अवयव आहे.
मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या दिवशी आपली चार्जिंग संपली, आपण रामनाम सत्य, बरोबर आहे का नाही? पण याचा अर्थ असा नाही की फक्त शरीराला चार्जिंग लागते. शरीरामधला जो महत्त्वाचा घटक आहे, शरीर तयार कशापासून झालंय? शरीर तयार झालंय पेशीपासून. प्रत्येक पेशीला चार्जिंग लागते. प्रत्येक पेशीला चार्जिंग लागते, लक्षात राहू द्या. बरोबर? जिथे पेशीला चार्जिंग कमी पडली, तो बिचारा स्विच ऑफ व्हायला सुरुवात होऊन जातो. तो स्विच ऑफ व्हायला सुरुवात होऊन जातो. मग बघा, तेव्हा तुम्ही आपली चार्जिंग काय माहिती का? आपली चार्जिंग आहे ऑक्सिजन, हे लक्षात राहू द्या. आपली चार्जिंग काय आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन ही आपली चार्जिंग आहे, म्हणून आपण 24 तास श्वासोश्वास करत असतो. तुम्ही झोपलेला असता तरी तुम्ही श्वास घेत असता, कारण ऑक्सिजन ही आपली चार्जिंग आहे, लक्षात राहू द्या. मग जेव्हा तुम्ही पायावर पाय ठेवून बसता ना, जेव्हा तुम्ही पायावर पाय ठेवून बसता, हा तुमचा एक पाय आणि हा दुसरा पाय समजा, तेव्हा तुमचा इथून आहे ना, बघा हृदयापासून आहे ना, रक्त इकडे जाते. रक्त जाते याचा अर्थ काय माहिती का? ते ऑक्सिजन घेऊन जाते. आणि या ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या ज्या नळ्या आहेत ना, त्या दाबल्या जात आहेत. तुम्ही कधी बघा, तुम्ही नळाला पाईप लावा पाण्याचा आणि तो पाईप पुढे घेऊन जा कुठेतरी, तुम्हाला दुसरीकडे पाणी भरायचं समजा, आणि तो जो पाईप वाकला गेला तर पुढे पाणी जात नाही. तसंच आहे, हा वाहिनी दाबली गेली, ही वाहिनी दाबली गेली तर ऑक्सिजन पुढे जात नाही. त्यामुळे त्या पायातल्या पेशी थोड्याशा स्विच ऑफ व्हायला लागतात आणि म्हणून तुमचा पाय थोडा वेळ बंद होऊन जातो. मग तुम्ही उभे राहिले, थोडंसं हालचाल केली, मग तिथे रक्त पोचायला लागतं आणि मग तो परत पाय नीट होऊन जातो. याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल, मला असं वाटतं. इथे बघा, अचानक तुम्ही उभे राहिले तर चक्कर काय येतात? बघा, आपला मेंदू आहे ना, आपल्याला स्टेबल ठेवायचं काम करत असतो. आपल्याला जागरूक ठेवायचं काम कोण करतो? आपला मेंदू करतो. मग तुम्ही झोपलेले आणि अचानक उभे राहिले. मग अचानक उभे राहिले तर काय झालं? हृदयाला माहित नाही की तुम्ही उभे राहणार आहे. हृदयाचं काम काय? रक्तवरती पाठवणं. हृदयाचं काम काय? रक्तवरती पाठवणं. त्याला माहित नाही की तुम्ही अचानक उभे राहणार आहे, त्यामुळे त्याचा नॉर्मल फ्लो चालू आहे बिचाराचा. पण जसे तुम्ही उभे राहता, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उभे राहता आणि हृदयाला जास्त ताकद लावावी लागते. मग काय? हृदयवरती रक्तवरती फेकायला, बरोबर आहे का नाही? मग अशा वेळेस थोडं रक्त स्लो पोचतं, त्याच्यामुळे मेंदू थोडा वेळ बंद होऊन जातो. मग थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतं. हा एक कारण तुम्हाला समजलं असणार, बरोबर? पळताना हृदय जोरात का धडकतं? त्याचं कारण काय? जेव्हा तुम्ही पळताय ना, तुमच्या पायाची एक्सेसिव्ह हालचाल होते. पायाला जास्त चार्जिंग लागते. आता पायाला जास्त चार्जिंग लागते, मग पायाला जास्त ऑक्सिजन लागतोय. मग हृदयाला जोरात जोरात रक्त खाली फेकावं लागते. मग हृदय जोर जोरात धडकतं, रक्त जोरात खाली फेकण्यासाठी. हे कारण. आता हे जे दोन कारण आहेत, हे थोडेसे डीप आहेत. हे थोडेसे डीप कारण आहेत, पण तरी मी तुम्हाला सांगतो. बघा, समजा माझी भांडण झाली आणि मी आता मारामारी करतोय. तुम्ही सांगा, ताकद कुठे जास्त लागते? एनर्जी कुठे जास्त लागते? हातांना. एनर्जी हातांना लागते, म्हणजे रक्त कुठे गेलं पाहिजे? ऑक्सिजन कुठे गेला पाहिजे? हातांकडे जास्त गेला पाहिजे. अशा वेळेस इकडे ऑक्सिजन जास्त फेकण्यासाठी थोडंसं मेंदूकडे ऑक्सिजन कमी होऊन जातो, किंवा सॉरी, इकडे काय म्हणता, हात हे करण्यासाठी इकडे ऑक्सिजन जास्त पाठवायचं आहे, बरोबर? आणि दुसरी गोष्ट, मेंदूचं पण काम चालू आहे. भांडण करताना मी जोरदार आरोळ्या मारतोय, मेंदू अग्रेसिव्ह होतोय का नाही? अग्रेसिव्ह कोण होतोय? मेंदू होतोय. मेंदूला पण रक्त थोडं जास्त लागतंय. अशा पायाकडचं रक्त थोडंसं कमी होतं. पायाकडचं रक्त थोडंसं कमी होतं, म्हणून पाय थरथर करतात. आणि पुढचा प्रश्न, बारीक माणसं लवकर अग्रेसिव्ह का होतात? याचं कारण असं आहे माहिती का? बघा, एखादा व्यक्ती बारीक असू द्या किंवा जाड असू द्या, त्याच्या शरीरामध्ये 5 लिटरच रक्त राहतं. असं काही होत नाही की बारीक माणसामध्ये 2 लिटर आहे आणि जाड माणसामध्ये 10 लिटर आहे, असं काही राहत नाही, बरोबर? नाही तर मग आपण जाड माणसांना रक्ताच्या याच्यामध्ये घेऊन गेलो असतो, पेढीमध्ये, आणि रक्त काढत बसलो असतो. तसं राहत नाही. बारीक असो का जाड असो, साधारणतः 5 लिटरच रक्त असतं माणसाच्या शरीरामध्ये. रक्ताचा काही कमी जास्तचा प्रॉब्लेम नाही. गोष्ट काय माहिती का? बघा, आपल्या शरीरामध्ये ना, मेंदूमध्ये एक ॲड्रिनलिन नावाचं एक हे असतं महत्वाचं. ॲड्रिनलिन नावाचं काय असतं? एक हार्मोन असतं. तुम्हाला पाठ करायची गरज नाही बिलकुल, फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. ॲड्रिनलिन नावाचा हार्मोन असतं. हे हार्मोन केव्हा रिलीज होतो माहिती का शरीरामध्ये? जेव्हा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आहे. म्हणजे तुम्हाला साप दिसला, जेव्हा साप दिसला ना, तुम्ही अचानक पळायला लागता. तुम्ही असं विचार नाही करत, अरे साप दिसलाय बरं, आता पळावं लागेल. नाही, अचानक लगेच पळायला लागता. ही इमर्जन्सीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागतो ना, त्यासाठी हे ॲड्रिनलिन हार्मोन आपल्या शरीरामध्ये स्रवत असतं. हे आपल्या शरीरामध्ये रिलीज होतं. मग हे काय करतं? भीतीच्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी पळायचं आहे किंवा एखादं काहीतरी अचानक दुसरं कार्य करावं लागतंय, अशा वेळेस काय करतं? हे ॲड्रिनलिन हार्मोन आपल्याला काय करत असतं? काम करायला लावत असतं. मग अशा वेळेस आपली नर्वस सिस्टीम एकदम जास्त ऍक्टिव्ह होऊन जाते. मग रक्त जास्त लागतं, रक्त जास्त लागतं. आता हे ॲड्रिनलिन हार्मोनला बॅलन्स करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कोर्टिसोल नावाचं एक दुसरा हार्मोन आहे, बरं? कोर्टिसोल आणि अजून 2-3 हार्मोन आहे, जे आपल्या फॅटमध्ये असतात. हे कुठे असतात? आपल्या फॅटमध्ये असतात. मग हे ना अचानक घाबरू देत नाही आपल्याला. हे अचानक घाबरू देत नाही किंवा अचानक एखादी रिॲक्शन करू देत नाही. आणि हे कुठे असतात? फॅटमध्ये असतात. मग जो व्यक्ती बारीक असतो ना, त्याच्या अंगावर चरबी कमी असते. मग यांचं जे हार्मोनचं प्रमाण आहे ते कमी असतं. त्याच्यामुळे त्याचे मूड लवकर बदलत असतात. कारण काय? हे हार्मोन कमी आहे ना, मग याला बॅलन्स करत नाही. जसं हा सांगतो, मग इमर्जन्सीमध्ये भांडण करावं लागेल, लय आरोळ्या मारायच्या, शिवाय द्यायला लागतील, लगेच शिवाय द्यायच्या, असं ते काम करत असतं. पण हे 100% खरं नाही. एखादा व्यक्ती अग्रेसिव्ह आहे किंवा एखादा व्यक्ती शांत आहे,
हे त्याच्या घरची त्याची वागणूक कशी आहे, त्याचं संगोपन कसं केलं आईवडिलांनी, तो कोणत्या वातावरणात राहतो, कोणत्या लोकांमध्ये राहतो, याच्यावर जास्त डिपेंड असतं हार्मोन्सपेक्षा. कारण आपल्या शरीरामध्ये जवळपास सारखेच हार्मोन्स तयार होतात किंवा सारख्याच प्रमाणात गोष्टी असतात, पण तरी सुद्धा थोडाफार फरक याचा पडतो फॅटचा. हे मला तुम्हाला सांगायचं होतं, कारण हे याला बॅलन्स करताय. आणि जर तुमच्या शरीरामध्ये ॲड्रेनालिन बॅलन्स आहे तर तुम्ही लगेच ॲग्रेसिव्ह होणार नाही, लगेच पळणार नाही, लगेच आरोग्य मारणार नाही, लगेच शिवाय देणार नाही, असं असतं ते. त्यामुळे तुम्ही बघा, ज्यांचं फॅट जास्त आहे थोडी शांत व्यक्ती आहेत, जे बारीक आहे ते जास्त हे असतात, ते आपण काय म्हणतो माहिती का, ते जास्त ऍक्टिव्ह असतात कोणत्या गोष्टीमध्ये, म्हणजे फास्ट असतात रिॲक्शन द्यायला. असा तो फरक आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं भेटली असतील, पण आपण जेव्हा आता नीट शिकू तेव्हा तुम्हाला थोडं चांगलं समजेल. आपल्याला काय शिकायचंय? आपल्याला शिकायचंय रक्ताभिसरण संस्था. पहिला प्रश्न असा आला पाहिजे की रक्ताभिसरण संस्थेची गरज काय? एवढी रिकामी कामं करायची गरज काय? या हृदयाला रक्त पाठवायचं, या नळ्यांना गरज काय रक्त इकडे तिकडे घेऊन जायची, बरोबर आहे का नाही? आणि रक्तालाच काय गरज इकडे तिकडे पळायची, बरोबर आहे का नाही? पहिला प्रश्न हा आला पाहिजे की रक्ताभिसरण संस्थेची गरजच काय शरीराला? आपण शिकतो आहे सिलेबसला आहे म्हणून तो, पण खरंच गरज आहे का याची, हे पण आपल्याला समजलं पाहिजे का नाही? मग मी तुम्हाला थोडंसं रक्ताभिसरण संस्था आपल्या शरीरासाठी कशी गरजेची ते सांगतो. जसं वाहतूक संस्था देशासाठी गरजेची ना, तसंच रक्ताभिसरण संस्था ही कुठे गरजेची आहे? शरीरासाठी गरजेची आहे. मग मी तुम्हाला थोडीशी वाहतूक व्यवस्था काम कशी करते आपल्या देशामध्ये ते एकदा सांगतो. समजा आमच्या जळगावमध्ये एखादी नवीन कंपनी टाकली आम्ही आयटी सेक्टरची एआय संबंधीची एक नवीन कंपनी टाकली मी. समजा आपला क्लास चालत नाही, मला तेच करावं लागते समजा. मग जळगावमध्ये मी कंपनी टाकली एआय संबंधी आणि आयटी सेक्टरच्या संबंधी. आता मला लागतं इंजिनियर. जळगावचे इंजिनियर समजा तेवढे हुशार नाही आहेत असं मी सांगतो, बरोबर, की समजा त्यांना एवढे हुशार नाही जळगावचे इंजिनियर, शिक्षण तेवढं चांगलं नाही समजू आपण. मला आयआयटी मधले किंवा एकदम त्याच्यापेक्षा टॉपचे इंजिनियर लागताय. असे इंजिनियर कुठे तयार होत आहे? दिल्लीमध्ये तयार होत आहे. कुठे तयार होत आहे? दिल्लीमध्ये तयार होत आहे, बरोबर ना? मग दिल्लीमध्ये तयार होत आहे कारण इथे मोठे मोठे कॉलेज आहे, इथून बाहेरून पण लोक आले इंजिनियर शिकवायला. मग इथे असे टॅलेंटेड इंजिनियर आहेत. आता मला इंजिनियर पाहिजे कुठे? हे इंजिनियर पाहिजे मला जळगावमध्ये. आता हे येतील कसं काय तुम्ही ते सांगा मला. इथे काहीतरी गरजेचं आहे, ते इथे भेटत नाहीये. ते दिल्लीला तयार होतंय आणि आता मला इथे पाहिजे, कसं येतील? रस्त्याने येतील. रस्त्याने येतील ना, गाडीने. मग मला पाहिजे काय? रस्ता पाहिजे. मला पाहिजे काय? रस्ता पाहिजे यांना इथून इथे आणायला. खरंय. आता रस्ता जर झाला तर मग काय कशाने येतील? काहीतरी वाहतूकला साधन तर पाहिजे ना. मग येतील हे ट्रकांनी किंवा एसटीने वगैरे, म्हणजे काय येतील? गाड्यांनी येतील. मला अजून काय पाहिजे? गाड्या पाहिजे. मला काय पाहिजे? गाड्या पाहिजे, जे इथून इंजिनियर इकडे आणतील. मग आता रस्ता भेटला. एक रस्ता लागेल मला दिल्लीहून जळगाव यायला, जो काय करेल? जो मला इथून गाड्या आणून देईल. गाड्या म्हणजे मला गाड्यांनी पाहिजे, गाड्यांमध्ये बसून इंजिनियर पाहिजे मला. गाड्यांमध्ये बसून कोण पाहिजे? इंजिनियर पाहिजे मला. जळगावला इंजिनियर आले. मग आता जळगावच्या मुलांना पण वाटेल ना, झाला आम्हाला जॉब का भेटला नाही? कारण आमच्याकडे चांगलं शिक्षण नाही. आम्हाला शिकायला जावं लागेल. कुठे जावं लागेल? इकडे जावं लागेल, दिल्लीला. मग आता इथून जळगावमधून काही इंजिनियर निघतील. खरं आहे का नाही? हे जळगावचे मुलं निघतील. आम्हाला कुठे जायचंय? दिल्ली जायचंय शिकायला. आता रस्ता तर पाहिजे. इकडून तर हा एक वन वे रस्ता आहे, हा फक्त इकडून इकडे येतोय. मग हे काय करतील? ट्रकांमध्ये बसतील आणि सांगतील की आम्हाला कुठे जायचंय? दिल्ली जायचंय. मग हे विचारतील की दिल्ली जायला रस्ता कुठे? हा इथे. इथून दिल्ली जाणाऱ्या गाड्या आहेत. इथून काय? या दिल्ली जाणाऱ्या गाड्या आहेत, बरोबर. मग हे आमच्या जळगावचे पोरं इथे बसतील, मुलं मुली, आणि ते दिल्ली जातील. हे तुम्हाला समजलं? मग तुम्हाला पहिला आता एक त्यांना अजून प्रश्न पडेल, दिल्ली जायला तर हा रस्ता आहे मेन हायवे, नॅशनल हायवे, हे मला माहिती आहे. पण आमच्या घरून तिथपर्यंत पोहोचता यायला पाहिजे का नाही? त्यासाठी काहीतरी गावातले शहरामधले बारीक बारीक रस्ते असतील का नाही? मेन हायवेला घेऊन जायला बारीक रस्ते असतात शहरामध्ये. हा बारीक रस्ता काय करतोय? हा जळगाववरून मेन हायवेला त्या मुलांना घेऊन जातोय, म्हणजे हा दोन लोकांना जोडतोय. आणि हा मग दुसऱ्या हा कुठे जाईल? दिल्ली जाईल. आणि मग दिल्लीला हे इंजिनियर उतरतील, तिथे शिकतील आणि परत इकडे येतील. परत हे ज्यांचं आधी आलं होतं यांचं काम झालं की परत तिकडे जातील. अशा प्रकारे हे फिरत जातील. सर्कल पूर्ण होतोय का सांगा बरं मला? सर्कल पूर्ण होतंय ना? इथून निघाले आणि असं गेले आणि परत इथे आले. सर्कल पूर्ण होतंय का नाही? हे सर्कलमध्ये फिरताय, याला म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टीम. वर्तुळामध्ये फिरताय, हे लक्षात राहू द्या. आता ठीक आहे, तुम्हाला एवढं तर समजलं. मग आता समजा हा एखादा ट्रक ड्रायव्हर थोडासा पागल आहे समजा, हा इकडे जायला निघाला दिल्लीकडे आणि उलटा फिरून गेला. फिरू शकतो, बरोबर आहे का नाही? अचानक त्याचं डोकं फिरलं, चला जळगावची काय म्हणता मिसळ खाऊन येऊ किंवा जळगावचा रगडा खाऊन येऊ. हा उलटा फिरून गेला. आता याला उलटं देऊ द्यायचं नाही ना, कारण इंजिनियरला तर तिकडे, या आमच्या पोरांना तिकडे पोहोचायचं शिकण्यासाठी. मग हा उलटा फिरला. मग पहिले मी इथे बाण दाखवेल. हा बाण का बरेल? हा बाण राहील की तुला इकडे जायचंय हो, बरोबर आहे का नाही? पण तरी हा ऐकत नाहीये. मला एक माणूस ठेवावा लागेल, हवालदार. तो काय करेल? याला उलटं फिरू देणार नाही. त्यासाठी हवालदार ठेवायला लागेल का नाही? तिकडे नाही, तिकडे जाय तू. मग याला परत उलटं फिरून तिकडे पाठवून देईल. या प्रकारे काय करतं? आपली वाहतूक व्यवस्था काम करत असते. म्हणजे वाहतूक व्यवस्था काम कशी करते? की एका शहराला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती दुसऱ्या शहरामध्ये, मग आपण काय करतो? त्या दोघांना रस्त्याने जोडून देतो आणि काय करतो? असे साधनं तयार करतो जे इकडून तिकडे गोष्टी घेऊन येईल, बरोबर. आणि इथे ज्या गोष्टी आहेत
ज्या यांना आता तिकडे पाठवायचे आहे त्यासाठी पण आपण दुसरी वाहतूक व्यवस्था तयार करतो आणि या दोघांना जोडण्यासाठी आपण बारीक बारीक रस्ते तयार करतो आणि इथे आपण अशा माणसं ठेवतो की हे उलटे नको फिरायला, म्हणजे यांची जी दिशा आहे तीच राहिली पाहिजे. बरोबर आहे का नाही? ही आपली वाहतूक व्यवस्था आहे आपल्या देशामधली. सेम अशीच वाहतूक व्यवस्था आपल्या शरीरामध्ये. बरोबर? आपल्याला लागतोय ऑक्सिजन. चार्जिंग कशाने होते? ऑक्सिजनने. प्रत्येक पेशी किंवा प्रत्येक अवयव चार्जिंग कशाने होतो? ऑक्सिजनने. ऑक्सिजनला O2 असं लिहितोय बरं मी. ऑक्सिजनला O2 लिहितो मी कारण ऑक्सिजन दाखवता O ने. ऑक्सिजन दाखवता O ने. पण हा अणू असतो. एकटा अणू हा स्टेबल राहत नाही. त्याला काहीतरी बॅलन्स करावं लागतं. त्यासाठी आपण 2 ऑक्सिजन नेहमी लिहितो. 2 ऑक्सिजन हे काय असतात? 2 ऑक्सिजन हे नेहमी बॅलन्स असतात, लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे मी O2 लिहितो ऑक्सिजन दाखवताना. हे का बरं असं लिहितात? केमिस्ट्रीमध्ये सांगेल. मग आता काय आहे माहिती का? आता ऑक्सिजन हा चार्जिंग आहे, म्हणजे प्रत्येक अवयवाला काय पाहिजे? ऑक्सिजन पाहिजे. म्हणजे प्रत्येक शहराला इंजिनियर लागत होते ना, तसं प्रत्येक शहराला काय पाहिजे? ऑक्सिजन पाहिजे. मग आता हा माझा अवयव आहे समजा किडनी. किडनी हा माझा एक अवयव आहे आणि याला काय पाहिजे? आता ऑक्सिजन पाहिजे. याला काय पाहिजे? ऑक्सिजन पाहिजे. ऑक्सिजन आहे कुठे? ऑक्सिजन आहे हृदयामध्ये. ऑक्सिजन आहे हृदयामध्ये. मग तुम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की मी जी हवा घेतोय त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. तो ऑक्सिजन का हृदयामध्ये जातोय का? किंवा ती हवा हृदयात जाते का? नाही. ती जाते फुफ्फुसामध्ये. म्हणजे ऑक्सिजन आहे कुठे? फुफ्फुसामध्ये. ऑक्सिजन आहे. फुफ्फुस म्हणजे काय? कॅरी बॅग आहे ती. फुफ्फुस काय? एक बॅग आहे ज्यामध्ये हवा आहे. मग हा जातो कुठे? फुफ्फुसमध्ये. मग एखादी अशी लिंक असली पाहिजे जी फुफ्फुस टू हृदय असली पाहिजे, लक्षात राहू द्या. एखादी अशी लिंक असली पाहिजे जी फुफ्फुस टू हृदय असली पाहिजे, म्हणजे फुफ्फुसातला ऑक्सिजन कुठे आहे? आपल्याकडे हृदयाकडे आहे. ते कसं आहे काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. जसं मला तुम्ही सांगा, जळगावमध्ये समजा मला केसर पाहिजे. जळगावमध्ये मला पाहिजे काय? केसर. आता आमच्या जळगावमध्ये केसर तयार होत नाही, केसर उगवत नाही. दिल्लीमध्ये पण उगवत नाही. ते कुठे उगवतो? जम्मू काश्मीरमध्ये. ते कुठे उगवतो? जम्मू काश्मीरमध्ये. मग जम्मू काश्मीरवरून कुठे येईल ते? दिल्लीला येईल. आणि दिल्लीवरून आमच्याकडे येईल का नाही? हा जम्मू काश्मीर म्हणजे तुम्ही काय समजा? फुफ्फुस समजा. फुफ्फुसमध्ये ऑक्सिजन असतो. तो ऑक्सिजन कसं तरी इथपर्यंत पोहोचतो हृदयापर्यंत. आता किडनीला काय पाहिजे? ऑक्सिजन पाहिजे. हृदय म्हणजे काय? दिल्ली आहे. मग आता काय? इथपर्यंत मला पहिले रस्ता पाहिजे. इथपर्यंत मला काय पाहिजे? रस्ता पाहिजे. त्या रस्त्याला म्हणतात धमनी. त्या रस्त्याला काय म्हणतात? धमनी. पण नुसतं रस्ता राहून प्रवास होत नाही. प्रवासासाठी गाडी लागते. ती गाडी म्हणजे रक्त. ती गाडी म्हणजे काय? रक्त. आणि या रक्तामध्ये कोण असतो? ऑक्सिजन. या रक्तामध्ये कोण असतो? ऑक्सिजन. मला काय पाहिजे? मला रक्त पाहिजे का मला धमनी पाहिजे का मला ऑक्सिजन पाहिजे? किडनीला ऑक्सिजन पाहिजे. पण या ऑक्सिजन पोहोचण्यासाठी मला रस्ता लागेल, म्हणजे एक नळी लागेल, म्हणजे धमनी लागेल. आणि ती धमनी पण नुसती कामाची नाही, त्यामध्ये काहीतरी वाहतूक करायला मला वस्तू लागेल. तो आहे रक्त. रक्ताचं काम काय? फक्त ट्रक. माल ट्रक येतो. इकडून तिकडे वस्तू घेऊन जायचं काम करतो फक्त, बस. समजतंय तुम्हाला? मग हा रक्त काय करतोय? ऑक्सिजन इकडे घेऊन येतोय. मग आता इकडे बघा, इथे रक्त पोहोचलं. इथे जे रक्त पोहोचेल हा किडनी काय करेल? ऑक्सिजन काढून घेईल. हा किडनी काय करेल? ऑक्सिजन काढून घेईल. जसं इथे काही मुलं होते ज्यांना इंजिनियर बनायचं होतं. म्हणजे सध्या ही मुलं काही कामाची नाहीत. सध्या ही मुलं असे आहेत की यांच्यामध्ये असा स्किल नाहीये. यांच्यामध्ये स्किल नाहीये. हे अनस्किल लेबर आहेत. यांना स्किल मिळवायसाठी इकडे जायचंय. मग आता इकडे जे रक्त उरलंय हे अनऑक्सिजनवालं रक्त आहे, म्हणजे डिऑक्सिजनेटेड म्हणतात त्याला. म्हणजे हे अनस्किल रक्त इथे उरलं. अनस्किल म्हणजे काय? यांच्यामध्ये ऑक्सिजन कमी आता किंवा नाही जास्त. ऑक्सिजन असतोच रक्तामध्ये, पण असं समजा तुम्ही की ऑक्सिजन उतरून गेलं इथे. ऑक्सिजन इथे उतरून गेलं. मग आता इथून मला काय घ्यायचंय? अनस्किल लेबर घ्यायचंय. मग किडनी काय करेल? ऑक्सिजन घेतोय ना, म्हणजे इंजिनियर घेतोय ना, विद्यार्थी देऊन टाकेल, म्हणजे कार्बन डायऑक्साईड देऊन टाकेल. मग आता इथे जे रक्त आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. आता या रक्ताला परत जायचंय ऑक्सिजन कुठे? हृदयाकडे. या रक्ताला जायचंय परत हृदयाकडे. त्यासाठी दुसरे रस्ते असतात. त्या दुसऱ्या रस्त्यांना काय म्हणतात? शिरा म्हणतात. आता शिर शब्द लक्षात राहू द्या. हा शिर असा असतो, याचा अर्थ असतो व्हेन्स, जे रक्त वाहतात. आणि हा जो शिर आहे याचा अर्थ असतो डोके. याचा अर्थ असतो डोके, हेड. आपण म्हणते का राजाने त्याचा शिरच्छेद केला, म्हणजे डोकं कापून टाकलं. तो हाय राजा के नसा कापत बसताना राजा डोकं कापून टाकेल. मग हे शिर म्हणजे डोकं, पहिली विलांटी. दुसरा शिर म्हणजे वेन, म्हणजे रक्तवाहिन्या. मग आता काय? हा दुसरा रस्ता आहे. हा काय करणार आहे? हा दुसरा रस्ता आहे ज्याच्याने हे जे रक्त आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, या कार्बन डायऑक्साईड असलेल्या रक्ताला काय पाहिजे? ऑक्सिजन पाहिजे. मग कार्बन डायऑक्साईड इकडे फेकायला चाललाय, ऑक्सिजन घ्यायला चाललाय. मग आता हा काय करेल? हे जे रक्त आहे हे रक्त कुठे जाईल? हे रक्त जाईल शिरांमध्ये. हे रक्त काय जाईल? शिरांमध्ये. मग इथे एक दुसरं, म्हणजे आता हे जे रक्त आहे हे रक्त काय? हे जे मालट्रक आहे याच्यामध्ये ऑक्सिजन नाही, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. आता ही मालट्रक कुठे जाते? ही मालट्रक या शिरांमधून बसून परत हृदयाकडे जाते. परत हृदयाकडे जाते. आता तुम्ही सांगा मला, ऑक्सिजन आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर फेकतो. बाहेर फेकताना तो कार्बन डायऑक्साईड हृदयातून येतो का? नाही. तो फुफ्फुसातूनच बाहेर जातो, त्या पिशवीतून. मग आपल्याला हे जे कार्बन डायऑक्साईड वालं रक्त आहे ते परत इकडे पाठवावं लागेल. आणि मग हे कार्बन डायऑक्साईड कुठे जाईल? फुफ्फुसामध्ये जाईल. आणि मग हा फुफ्फुस काय करेल? श्वास बाहेर टाकेल.
समजते तुम्हाला? म्हणजे याचा काहीतरी रोल आहे फुफ्फुसाचा महत्वाचा, जो मी तुम्हाला पुढे सांगेल. मग आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला पाहिजे, जळगाव पासून त्या मेन हायवे पर्यंत जोडायला बारीक रस्ते लागत होते का नाही? ते बारीक रस्ता म्हणजे केशवाहिनी. ते बारीक रस्ता म्हणजे केशवाहिनी. म्हणजे केशवाहिनी हा असा रस्ता आहे जो धमनी आणि शिरा या दोन मोठ्या रस्त्यांना जोडतोय. या दोन मोठ्या रस्त्यांना जोडतोय. आणि हे बघा रक्त इथून निघलं होतं, इथे गेलं होतं, इथून निघलं, इथे गेलं, याचं सर्कलमध्ये फिरतंय का नाही? हे सर्कलमध्ये फिरतंय. म्हणून या संस्थेला आपण काय म्हणतो? सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. म्हणून आपण या संस्थेला काय म्हणतो? सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणत असतो. मी एका मिनिटात तुम्हाला ही सिस्टीम सांगतो. हृदयाचं काम काय? रक्ताला पंप करणं, रक्ताला पाठवणं, रक्ताला पंप करणं त्याचं काम आहे. धमनीचं काम काय? रक्ताला हृदयाकडून अवयवाकडे घेऊन जाणं. रक्ताचं काम काय? ऑक्सिजनला घेऊन फिरणं. केशवाहिनीचं काम काय? धमनी आणि शिरांना जोडायचा बारीक रस्ता. शिरांचं काम काय? अवयवाकडून शिरांचं काम काय? अवयवाकडून हृदयाकडे घेऊन जाणं वस्तू म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी परत माल कोण? रक्त. बस एवढ्या गोष्टी शिकायच्या वेळेला सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये तुम्हाला या सिस्टीमचा अंदाज येऊन गेला का? एकदा सांगा मला, म्हणजे आपण लेक्चरला सुरुवात करूया. जर काही एखादा प्रश्न असेल बेसिक तर त्याचं उत्तर मी आता देऊन देतो. पण नसेल पण तुम्हाला समजलं किंवा तुम्हाला प्रश्न थोडासा डीप असेल तुमचा तर तो पुढे क्लिअर होऊन जाईल. पण तुम्हाला हे समजलं का नेमकं काय नेमकं? ही ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम आहे फक्त बस. धन्यवाद. चला बाबा पुढे येऊ. एक प्रश्न असा होता ते कोणाचा ते मॅडमांचा की राग आल्यावर श्वासोच्छ्वास सुद्धा जास्त होतो. खरंय, पळताना सुद्धा श्वास जास्त घेतला तो. कारण पायांना एनर्जी लागते, म्हणजे बॅटरी जास्त लागते, म्हणजे ऑक्सिजन जास्त लागतोय. ऑक्सिजन येईल कुठून? ऑक्सिजन येईल हवेतून. हवा घेण्यासाठी आपण श्वास जोरात घेत असतो आणि बाहेर कार्बन डायऑक्साईड फास्ट टाकत असतो. समजते तुम्हाला? चार्जिंग आहे ऑक्सिजन. सर्वांची गरज आहे ऑक्सिजन, बरोबर आहे का नाही? सर्वांना ऑक्सिजन पाहिजे. आता आपण एक दोन अजून प्रश्न बघू, म्हणजे थोडासा इंटरेस्ट तुमचा वाढेल. आपण नाडीला हात लावतो, पण नाडी दिसत का नाही? नाडी म्हणजे समजतं ना? नाडी म्हणजे काय? डॉक्टर नाडी परीक्षण करतात. तुम्ही आजारी आहे का नाही? इथे असते ती, बरोबर ना? मनगटाला. तुम्ही कधी हात लावा मनगटाच्या नाडीला, तर काय म्हणता, ती नाडीला हात लावल्यावर ती अशी वर खाली होते. तुम्हाला जाणवते ती, बघा हात लावून बघा. तुमचीच नाडी आहे, काही टेन्शन नाही. ती अशी खालीवर होते, तुम्हाला ती जाणवते. पण डोळ्यांनी पहा, दिसते का तुम्हाला ती? दिसत नाही. ती दिसत नाहीये, बरोबर आहे का नाही? असं का? ती तुम्हाला जाणवते पण दिसत नाहीये, असं का बरं? आता बघा, डॉक्टर जेव्हा काय म्हणता नाडी तपासता, ते इथे मनगटालाच हात का बरं लावता? गुडघ्याची नाडी का तपासत नाही? कधी विचार केला तुम्ही? एखाद्या डॉक्टरला चला तुमचा गुडघा दाखवा असं नाही करतो, तुमचा मनगट विचारतो का बरं? तिसरा प्रश्न बघा. आता बघा, रक्त दोन वाहिन्यांमधून फिरते. रक्त दोन वाहिन्यांमधून फिरते. एक काय? या धमनींमधून पण रक्त फिरते आणि या शिरांमधून पण रक्त फिरते. आता जेव्हा तुम्हाला तुमचे ब्लड सॅम्पल द्यायचे डॉक्टरला, की तुम्हाला टायफॉइड आहे का, कॉलरा आहे का, काय म्हणता समजा मलेरिया आहे, मग डॉक्टर तुमचं काय घेतो? रक्ताचे सॅम्पल घेतो. जर तुम्ही डॉक्टर राहिले असते, तुम्ही कुठून रक्त काढलं असतं? लक्षात राहू द्या, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो ना, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो ते शुद्ध रक्त असतं. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो ना ते शुद्ध रक्त असतं. आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन राहत नाही ते अशुद्ध रक्त असतं, कार्बन डायऑक्साईड वालं. प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर असं अशुद्ध वगैरे काही राहत नाही. फक्त गोष्ट अशी आहे की ऑक्सिजन वालं रक्त हे एनर्जी देतं, कार्बन डायऑक्साईड रक्त एनर्जी देत नाही, म्हणून त्याला मी अशुद्ध म्हणतोय. समजते तुम्हाला? मग तुम्ही कोणतं रक्त घेतलं सांगा बरं मला? तुम्ही धमनीमधून रक्त काढलं असतं डॉक्टर असल्यावर, का शिरांमधून रक्त काढलं असतं? काय तुमचा अंदाज काय? पुढचं, आपल्या शरीरात हृदय हे रक्त पंप करतं, तुम्हाला समजलं आणि तुम्हाला माहिती पण येते. असं मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे हृदयाचं काम काय? रक्त पंप करणं. त्यामुळे असं काही प्रेमात कोणाला सांगायचं नाही की माझं हृदय तुझ्याकडे, तुझं हृदय माझ्याकडे नाही. तर हृदय इकडे गेलं तर पंप कोण करेल? बरोबर आहे का नाही? ऑक्सिजन नसल्यामुळे तुम्ही मरून जाणार. त्याच्यामुळे हृदय वगैरे काही इकडे तिकडे जात नाही. हे आपले चोचले फक्त. आपल्या शरीरात हृदय रक्त पंप करतो. त्याचा काही असं प्रेमासंबंधी काही त्याचा मोठा रोल नाही विचारायचा. आणि दोन रक्तवाहिन्या आहेत इथं, तुम्हाला समजलं बेसिक. वास्तविक तीन आहेत रक्तवाहिन्या. बारीक रस्ते पण लागतात ना केशवाहिन्या, पण दोन मेजर समजा तुम्ही, धमन्या आणि कोणतं? शिरा. आता तुम्हाला हे दुसऱ्याला पटवून द्यायचंय. तुम्ही कसं पटवून देणार? माझं हृदय ना रक्त पंप करतं आणि माझ्याकडे दोन वाहिन्या आहेत. एक वाहिनी आहे ना धमन्या, या हृदयापासून रक्त खाली घेऊन जातात, म्हणजे दुसऱ्या अवयवांना घेऊन जातात. आणि या अवयवांपासून जे कार्बन डायऑक्साईड रक्त आहे ते हृदयाकडे घेऊन जायला दुसऱ्या माझ्याकडे धमन्या आहेत, दुसऱ्या माझ्याकडे वाहिन्या आहेत, त्यांना मी शिरा म्हणतो. अशा दोन प्रकारच्या वाहिन्या आहेत आणि हृदय रक्त पंप करतं, हे तुम्हाला शिकवायचंय किंवा हे समजवायचं किंवा हे असं तुम्हाला एखाद्याला एक्सप्लेन करायचंय. कसं काय तुम्ही एक्सप्लेन करणार? नाही, तुमच्याकडे लॉजिक आहे का? मग तुम्ही म्हणणार सर आम्ही काय म्हणता डॉक्टरकडे जाऊ, सिटी स्कॅन करू किंवा MRI करू आणि त्याला दाखवू चित्र, किंवा आम्ही सूक्ष्मदर्शकमध्ये काय करू, दाखवू त्याला की अशा अशा या नसा वगैरे असतात. पण जेव्हा सूक्ष्मदर्शक नव्हते, जेव्हा सिटी स्कॅनचे मशीन नव्हते, जेव्हा MRIचे मशीन नव्हते, तेव्हा कसं काय लोकांना समजलं की असं चालतं? काही ना की त्यांनी लॉजिक लावलं असेल ना. मशीन तर आता आल्या 100-200 वर्षापूर्वी, त्याच्या आधी पण लोकांना माहिती होतंच ना
की असं असं असतं बुवा. मग हे कसं काय त्यांनी अंदाज लावला असेल, काहीतरी त्यांनी लॉजिक लावलं असेल ना. ते लॉजिक तुम्हाला समजतंय का? काय लॉजिक आहे त्याच्या मागे? आणि पुढे मी तुम्हाला काय सांगितलं? प्रत्येक प्रत्येक काय म्हणता मोबाईल कसा चालतो? प्रत्येक मोबाईल हा बॅटरीवर चालतो. म्हणजे कसं असतं माहिती आहे का? या मोबाईलला लागतंय इलेक्ट्रिसिटी. या मोबाईलला काय लागतंय? करंट लागतंय. या मोबाईलला लागतंय करंट. हे करंट देतं कोण? बॅटरी. हे करंट देतं कोण? बॅटरी. आणि बॅटरीला करंट कोण देतं? आपण बाहेरून चार्जिंग करून. आपण बाहेरून चार्जिंग करून काय करतो? करंट देतो. हे तर तुम्हाला माहिती आहे ना एवढं तर. बरोबर आहे का नाही? मग आता तुम्हीच सांगा, हृदय जसं मोबाईल काम करतोय आपोआप, तसं हृदय पण आपोआप काम करतंय. हृदय रक्ताला पंप करतोय आणि ते खराब रक्त परत घेतो पण आहे. म्हणजे तो त्याचं काम करतोय का नाही? तो उघड-झाप करत असणार. जेव्हा रक्त खाली द्यायचं तर स्वतःला दाबत असेल तो. आणि जेव्हा रक्त घ्यायचंय तेव्हा तो मोठं करत असेल स्वतःचं एखादा छिद्रे. मग हा स्वतः काम करतोय बिचारा मोबाईलसारखा. याला बॅटरी लागेल का नाही? याला पण ताकद लागेल ना. याची बॅटरी कोण आहे? हा पण प्रश्न आहे का नाही? याची बॅटरी कोण आहे? आणि याच्या बॅटरीला चार्जिंग कसं काय मिळते? हा पण तर प्रश्न आहे का नाही? हृदय तर बिचारा रक्त सप्लाय करून देईल बाकीच्यांना ऑक्सिजनवालं. त्याला ऑक्सिजनवालं रक्त कोण देईल? हा पण तर प्रश्न आहे का नाही? आणि एक पुढचा मुद्दा, हार्ट अटॅक का येतात? हा एक प्रश्न आहे, की हार्ट अटॅक येतो का बरं? लोकं हार्ट अटॅकने सर्वात जास्त मरताय आजच्या घडीला. तर हार्ट अटॅक येतो का बरं? हा पण प्रश्न आहे. आता बघा, हे जे 2 प्रश्न आहेत ना, हे एकदम डीप प्रश्न आहे. आज लेक्चर संपता तुम्हाला ते समजतील. काही काळजी करू नका. या प्रश्नाचं उत्तर, या पहिल्या 3 प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोड्या वेळात समजून देईल पुढच्या स्लाइडमध्ये. मग पहिलं आपण इथून सुरुवात करू. नाडीला हात लागतो, पण त्या दिसत का बरं नाही? ही जी नाडी असते ना, त्याला रेडियल धमनी म्हणतात. त्याला काय म्हणतात? रेडियल धमनी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. डॉक्टर काय करतो? डॉक्टर तुमच्या या रेडियल धमनीला हात लावतो आणि तो बघतो की तुमचं हृदय नीट काम करतंय का नाही. जर तिचा स्पीड स्लो असेल, याचा अर्थ हृदय स्लो काम करतंय. तिचा स्पीड फास्ट असेल, याचा अर्थ असा आहे की हृदय फास्ट काम करतंय. बरोबर आहे का नाही? मग तो तेव्हा अंदाज घेतो की हृदयाचं काम कसं चालू आहे. मग ही काय रेडियल धमनी आहे. हिचा अर्थ ही धमनी आहे म्हणजे काय? ती हृदयाकडून रक्त घेऊन येते. हृदयाकडून रक्त घेऊन येते. हे लक्षात राहू द्या. हृदयाकडून रक्त घेऊन येते आणि हृदयाचं आपल्याला एक काम समजते डॉक्टरला त्याच्यानुसार. मग हिला आपल्याला हात लावल्यावर ही जाणवते, पण ही दिसत का बरं नाही? त्याचं कारण असं आहे, या ज्या धमन्या असतात ना, या त्वचेपासून खोलवर खाली असतात. या वरती राहत नाही, या खाली राहतात. धमन्या खाली राहतात आणि शिरा वरती राहतात. म्हणजे ज्या तुम्हाला या नसा दिसतात ना निळ्या कलरच्या, तुम्ही हिरवा म्हणत होता, पण ते निळा कलर येतो. थोडाफार हिरवा दिसू शकतो, पण तो निळा कलर समजता येईल. ठीक आहे, हिरवा निळा काही फरक पडत नाही, पण तो लाल तर नाहीये. आणि रक्त लाल कलरचं आहे, लक्षात राहू द्या. रक्त लाल कलरचं आहे, पण नसा हिरवा किंवा निळा दिसतंय असं का बरं होतंय? उद्या सांगेल. म्हणजे वरती ज्या नसा दिसताय, या धमन्यांनी आहेत, या शिरा आहेत. मग शिरा या त्वचेच्या जवळ आहेत, धमन्या या खोलवर आहेत. म्हणून धमनीला जाणवतंय आपल्याला ती, पण दिसत नाही. दिसत नाही, काही अडचण नाही. पुढे पुढे आता पहिला पॉईंट समजा, ती जाणवते पण दिसत नाही कारण ती खोलवर आहे. डॉक्टर गुडघ्याची नाडी का तपासत नाही? जर समजा डॉक्टरला हेच बघायचंय की हृदय फास्ट काम करते का स्लो काम करते, तर मग काय म्हणता गुडघ्याला पण रक्त जातच आहे ना. गुडघा पण अवयव आहे. जसं मनगटाला रक्त जातंय तसं गुडघ्याला पण एखादा हृदयाकडून नाडी घेऊन जात असेल. मग गुडघ्याची नाडी का तू तपासत नाही? त्याचं कारण असं आहे, गुडघ्याची नाडी अजून जास्त खोलवर आहे. हीच नाडी अशी आहे जी सर्वात वर आहे. हीच जी धमनी आहे ना ती सर्वात वर आहे म्हणून डॉक्टर तिथे हात लावतोय. बरोबर आहे का नाही? जर तिच्या पण एखादी वरती असली डॉक्टरांनी तिथे हात लावला असता. मग ही सर्वात वरची नाडी आहे ती जाणवते आपल्याला. बरोबर? आणि तिच्यावरून थोडंसं लवकर समजतं. हीच नाडी इथे पण दिसते, इथे पण थोडं जाणवतं आपल्याला. पण ठीक आहे, हे सोपं आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही इथे डायरेक्ट गळ्याला हात लावलं पेशंटच्या, तो एखाद्या वेळेस त्याला वाटेल का मारायला आलाय. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे हे थोडं सोपं आहे. तर गुडघ्याची नाडी जास्त खोलवर असते, मनगटाची जो वरती असते त्या मानाने, म्हणून तिथे ते तपासत असतात. हे 2 उत्तर समजले. आता तुमच्या याचं उत्तर द्या मला. तुम्ही जर डॉक्टर राहिले असते, तुम्ही कोणता हे घेतलं असतं? काय म्हणता रक्ताचे नमुने. धमनीमधलं रक्त काढलं असतं का शिरामधलं रक्त काढलं असतं? तुम्ही उत्तर दिलं का? ओके. बघा, तुम्ही इंग्लिशमध्ये नावं घ्यायला लावता, मला आठवण करून देत जा. कधी-कधी बोलताना इंग्लिश शब्द सांगायचं राहून जातं. हृदयाला हार्ट म्हणता, बरोबर? किडनी आता समजा इंग्लिश शब्द आहे. धमनीला आर्टरी म्हणता. धमनीला आर्टरी म्हणता आणि शिरला मी तुम्हाला सांगितलं व्हेन्स म्हणता. शिरला काय म्हणता? व्हेन म्हणता. बस. आणि केशवाणीला काय म्हणता? कॅपिलरीज म्हणता. केशवाणीला एका केशवाणीला कॅपिलरी आणि अनेक असतील तर कॅपिलरी. हे इंग्लिश नाव आहेत. दुसरा प्रश्न असा, की एक विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, की सर झाडामध्ये जे केशवाहिनी असतात, त्यासारख्या ज्या केशवाहिनी आहे का? हा, सेम केशवाहिनी आहेत, थोडासा फरक आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेल. पण सध्या लक्षात राहू द्या. हृदयाकडून रक्त घेऊन जाणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्यांना आपण धमनी म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यांना आर्टरी म्हणतात. अवयवाकडून हृदयाकडे जे घेऊन जाणाऱ्या वाहिन्या आहेत त्यांना आपण शिर म्हणतो, म्हणजे व्हेन्स म्हणतो.
शिरा किंवा व्हेन्स, आणि या दोघांना जोडणाऱ्या ज्या त्या केशवाहिनी म्हणजे कॅपिलरी. एवढं तुम्हाला समजलं असणार. आता तुम्ही जे डॉक्टर आहेत, तुम्ही पहिला एक प्रश्न विचारला पाहिजे तुम्हाला, की सर हा जो आहे, समजा हा कोण आहे, हा जो काय म्हणता आपण सिटी पोलीस ठेवलाय, हा पोलीस आपण इकडच्या रस्त्यावर ठेवलाय शिरांकडे, इकडे का बरं ठेवलेली नाही? हा सिटी पोलीस इकडे का बरं ठेवलेली नाही, असा प्रश्न आला पाहिजे तुम्हाला. इकडे का बरं ठेवलाय? इकडची पण ट्रक उलटी जाऊ शकते ना, मग इकडे का पण हा दिशा दाखवत नाही आणि इकडे का बरं दाखवतोय? त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. हृदय असतं वरती, हृदय असतं वरती, आणि हृदयाकडून जे रक्त खाली जाते अवयवांना, ते ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून खाली जाते. ते ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून खाली जाते, त्याच्यामुळे हे उलटं फिरण्याचे चान्सेस नाहीये. हे उलटं फिरण्याचे चान्सेस नाहीये. पण समजा किडनी माझी खाली आहे, बरोबर? किडनीपासून रक्त उलटं वर जातंय. आता ग्रॅव्हिटीच्या वर ते जाते उलटं. मग अशा वेळेस ते खाली येण्याचे चान्सेस जास्ती आहे. गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचू शकतं. मग त्यासाठी इथे सिटी पोलीस ठेवली आहे, जे काय करताय, रक्ताला खाली येत नाही. मग तुम्ही म्हणणार सिटी पोलीस म्हणजे काय? यांना वॉल म्हणता. यांना काय म्हणतात? झडपा म्हणता, म्हणजे वॉल म्हणता. इंग्लिशमध्ये वॉल म्हणजे कसं बघा, इकडून रक्त वर जाते ना, इथं गेलं का इथे एक वॉल राहील, ही आता खाली उतरणार नाही. पुढे गेलं का इथे एक वॉल राहील, ती खाली उतरणार नाही. इथे गेलं का ही वॉल राहील, ही खाली उतरणार नाही. रक्त फक्त वरच जात राहील. त्यासाठी या काय, या आपण झडपा दिल्या आहेत, म्हणजे वॉल दिलाय, म्हणजे सिटी पोलीस दिलाय. हा ट्रकांना उलटं फिरू देत नाही. आता दुसरा प्रश्न, की तुम्ही म्हणणार सर इथून हृदयापासून रक्त वर मेंदूला वर पण जातंय ना, मग जी मेंदूकडे जाणारी धमनी असेल, ही धमनी बघा, जी मेंदूकडे जाणारी धमनी असेल, तिच्यामध्ये वॉल असता का? नाही, तिच्यामध्ये पण राहत नाही. तिच्यामध्ये पण राहत नाही, कारण हृदयाची पॉवर फार जास्त आहे, आणि थोडंसं अंतर आहे ना, हृदयाची पॉवर फार जास्त आहे. माशा असते डायरेक्ट वर चालवतं, ते काही उलटं फिरत नाही. थोडक्यात धमन्यांमध्ये काही वॉल राहत नाही, कारण धमन्यामध्ये रक्त एक साईडने जात राहतं. शिरांमध्ये वॉल असतात, कारण रक्त उलटं नको फिरायला, कारण ते गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध जाते. समजते तुम्हाला? तर त्यामुळे इथे काय असतात? वॉल असतात. आता दुसरा प्रश्न असा होता आपला, प्रश्न असा होता की तुम्ही जर डॉक्टर आहे, तुम्हाला रक्ताचे सॅम्पल घ्यायचे, तुम्ही कोणतं रक्ताचे सॅम्पल घेणार? धमन्यांमधलं का शिरांमधलं? बघा, जर तुम्ही धमन्यांमधलं रक्त काढायला सुरुवात केली, म्हणजे ते वरून खाली येते, आणि जर समजा तुम्ही तिथे रक्ताचं हे थांबलंच नाही प्रवाह, तर त्या धमन्यांमधून रक्त तर खाली वाहून जाईल ना. अशा काय होईल? जास्त ब्लिडिंग होऊ शकते. त्यामुळे धमन्यांमधून काही डॉक्टर रक्त काढत नाही, डॉक्टर रक्त काढतात शिरांमधून. म्हणजे का बरं? शिरांमधून रक्त काढलं तर काय होतं, की जर समजा रक्त थोडंफार ते थोडाच वेळ चालतं, नंतर बंद होतं, कारण ते उलटं जातंय, आणि ते उलटं जाते म्हणजे ते खाली येऊ शकत नाही. म्हणजे अशा वेळेस रक्ताचा प्रवाह जास्त होणार नाही, कारण ते वर जाते, ते खाली उलटं येणार नाही. त्याच्यामुळे शिरांमधून रक्त काढता, जेणेकरून कसं आहे की रक्ताचा प्रवाह जास्त नको व्हायला आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग नको व्हायला. त्यासाठी डॉक्टर शिरांमधून रक्त काढत असतात. त्यामुळे तिथूनच रक्त काढलं पाहिजे. मग तुम्हाला हे सर्व प्रश्नांचे उत्तर समजून गेले. आता या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला नंतर भेटतील, आणि हा एक प्रश्न आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये घेऊ. आपल्याला तर आज माहिती आहे की हृदय काय करते? रक्ताला पंप करते. धमन्या काय करताय? हृदयापासून रक्त अवयवांकडे घेऊन चालले. धमनी आणि शिराला जोडणारं कोण आहे? केशवाहिन्या. आणि या जे कार्बन डायऑक्साईड काय म्हणतात रक्त आहे, जे अवयवांमधलं रक्त आहे, ते हृदयाकडे उलटं जाते, ते कोण घेऊन जात आहे? शिरा घेऊन जात आहे. मग आता हे सर्व आपल्याला समजलं, कारण आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी आहे. पण जुन्या लोकांना एकच समजलं. मग त्यांनी रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास कसा केला, थोडासा इतिहास आपण एकदा समजून घेऊ. आणि आपण हा विल्यम हार्वे हा एकदम महत्त्वाचा व्यक्ती काय त्यामध्ये ते पण आपल्याला समजेल. त्यामुळे याला आपण काय म्हणतो? याला आपण फादर ऑफ एन्जिओलॉजी म्हणतो. एन्जिओलॉजी याचा अर्थ काय? एन्जिओलॉजी याचा अर्थ आहे रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणं. एन्जिओलॉजी म्हणजे काय? रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणं. मग आपण याला रक्ताभिसरण संस्थेचा जनक, किंवा रक्ताभिसरण संस्थेचा जनक असं त्याला म्हणतो आपण, म्हणजे फादर ऑफ एन्जिओलॉजी असं आपण म्हणतो कोणाला? विल्यम हार्वेला. याला आपण सर्क्युलेटर असं म्हणतो. सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ना, मग याला आपण सर्क्युलेटर असं म्हणतो. याने आपल्याला काय सांगितलं माहिती का? की रक्त असं गोलगोल फिरतंय, म्हणजे तेच रक्त परत परत वापरलं जातंय, याचं याने सांगितलं. रक्तामध्ये ऑक्सिजन असेल, तो अवयव वापरतील, परत ते कार्बन डायऑक्साईड रक्तावरती घेऊन जातील, कार्बन डायऑक्साईड काढून घेतील, परत ऑक्सिजन टाकतील, आणि परत त्या ट्रका गोलगोल फिरतील. असं कोण सांगितलं? याने सांगितलं. त्या ट्रका गोलगोल चक्रा मारतील असं याने सांगितलं. म्हणून याने सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध लावला. म्हणून आपण याला काय म्हणतो? सर्क्युलेटर असं म्हणतो. त्याला आपण फादर ऑफ एन्जिओलॉजी सुद्धा म्हणत असतो. याने असं कसं काय केलं, हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. बघू आपण. जे जुन्या काळात लोक होते, एन्शियंट टाइम मधले, म्हणजे प्राचीन जगातले थोडेसे वैज्ञानिक किंवा फिलॉसॉफर, जवळपास 3000 बिफोर ख्रिस्त ते 300 बिफोर ख्रिस्त इथपर्यंत, या काळामध्ये, म्हणजे या 2700 वर्षामध्ये, जुन्या, म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या अगोदरचं बोलतोय बरं मी, तेव्हा लोकांचा समज काय होता आपल्या बॉडीबद्दल बघा. त्यामध्ये बघा, इजिप्शियन लोक होते, भारताचे आयुर्वेदावर काम करणारे तत्वज्ञानी, आणि काही चायनीज मेडिसिनवाले लोक, म्हणजे चायनामधले तत्वज्ञानी लोक. यांचा काय समज होता माहिती का रक्ताबद्दल? ब्लड इज अ लाईफ फोर्स.
त्यांना माहिती होतं की रक्त हे जीवनाची शक्ती आहे, रक्ताशिवाय जीवन चालू शकत नाही. त्याच्यामध्ये रक्त नाही तो मरून जातो त्यांना समजलं होतं. कारण त्यांनी बघितलं असेल ना की एखादा व्यक्ती शिकार करायला गेला आणि तिथे त्या वाघाने त्याच्यावर पंजा मारला आणि तो मेला तर नाही तो माणूस, पण त्याचं रक्त व्हायला लागलं आणि रक्त व्हायल्यामुळे एका वेळेस तो मरून गेला. मग त्यांना माहिती होतं की रक्तामुळे माणूस जिवंत आहे. ब्लड इज अ लाईफ फोर्स. पुढे त्यांना पण असं कधी वाटलं नाही की रक्त गोल फिरते शरीरामध्ये. त्यांना काय वाटायचं माहिती का, त्यांनी थोडंफार कधी कधी त्यांच्या हाताला काही लागून गेलं असेल दगड वगैरे, तरी रक्त बाहेर येताना बघितलं असेल, परत थांबून पण जायचं. जर तुम्हाला थोडं लागलं, चाकूने कापलं गेलं, याचा अर्थ असा आहे का पूर्ण रक्त बाहेर चाललं जाईल? नाही, ते रक्त आपोआप थांबून जातं थोड्या वेळानंतर. जर मोठा तुम्हाला काही इंजुरी नाही आहे, थोडंसं इंजुरी येतं, ते रक्त थांबून जातं आपोआप. मग त्यांनी पाहिलं होतं की रक्त बाहेर येतं आणि थोड्या वेळानंतर थांबून जातं. म्हणजे ते काय, ते असं गोल वर तर काही फिरत नाही, ते खाली येऊन थांबून जाते. त्यामुळे त्यांनी एक अंदाज लावला की कसं असेल माहिती का, हे ना समुद्राच्या पाण्याच्या लाटांसारखं असेल. समुद्राच्या पाण्याच्या लाटासारखं असेल, म्हणजे भरती ओहोटी सारखं असं त्यांना वाटलं. भरती ओहोटी कशी असते बघा, पाणी पुढे येतं, नंतर परत मागे झालं तर, परत मागे झालं तर, परत पुढे येतं, परत मागे झालं तर. भरती ओहोटी सारखे म्हणजे रक्त पुढे येतं मागे येतं असं त्यांना माहिती होतं. पण ते असं गोल फिरतं तेच रक्त, असा काही त्यांचा अंदाज नव्हता. त्यानंतर मग ग्रीक आणि रोमन एरा आला. या काळामध्ये काय झालं माहिती का, हिपोक्रेट्स हे व्यक्ती आले. हिपोक्रेट्स कोण आहे? यांना आपण फादर ऑफ मेडिसिन म्हणतो. यांना आपण फादर ऑफ मेडिसिन असं म्हणतो, म्हणजे औषधशास्त्राचे जनक. अरिस्टॉटल सारखे मोठे ग्रीक फिलॉसॉफर झाले. यांनी काय सांगितलं बघा, यांनी असं सांगितलं, ब्लड इज यूज अप बाय ऑर्गन्स, लिव्हर मेक्स मोर. आता बघा, ब्लड इज यूज अप बाय ऑर्गन्स, लिव्हर मेक्स मोर. याच्यामध्ये एक महत्वाचा व्यक्ती आहे गॅलन, याचं नाव विसरू नका. हा जो गॅलन आहे ना, याने काय केलं माहिती का, याने मेलेले प्राणी बघितले. आणि त्याने बघितलं की रक्त काय करते. आता एखादा प्राणी मरून गेलाय, त्याने याला खोलून बघितलं आणि याने बघितलं की ते रक्त आहे ना त्या अवयवांपर्यंत पोहोचत आहे वाहिन्यांद्वारे. धमन्या थोड्या मोठ्या असतात, ते दिसतं आपल्याला व्यवस्थित. तर हे रक्त पोहोचत आहे, पण तिथून पुढे कुठे जाते याला काही दिसत नव्हतं. मैंने असा अंदाज लावला की लिव्हर मध्ये रक्त तयार होतं. लिव्हर म्हणजे यकृत, हृदय नाही, लिव्हर मध्ये म्हणजे यकृतामध्ये काय होतं, रक्त तयार होतं. आणि ते रक्त कुठे जातं, रक्त जातं अवयवांकडे आणि अवयव काय करतात, त्याला वापरून टाकतात आणि मग ते संपून जातं. आणि मग लिव्हर काय करतो, लिव्हर परत रक्त तयार करतो, परत बाकी अवयवांना देतो. असा याने अंदाज लावला. गॅलनने हे काय केलं, काय म्हणता, असं गोष्ट मांडली. पुढचे बरेच वर्ष हीच गोष्ट लोकांना पटत राहिली की लिव्हर रक्त तयार करतं आणि ते रक्त काय आहे, ते रक्त अवयवांना जातं, अवयव वापरून टाकतात. म्हणजे कसं, शेतकरी अन्न तयार करतो, आपण ते खातो आणि ते संपून जातं. परत शेतकरी दुसऱ्या वर्षी नवीन अन्न तयार करतो, म्हणजे परत आपण खातो, परत संपून जातं. तसं लिव्हर रक्त तयार करतं, अवयव वापरून टाकतं, लिव्हर रक्त तयार करतं, अवयव वापरून टाकतं, असं एक अंदाज लावला. त्यानंतर एक पुनर्जागरणाचा काळ आला 1500 ते 1600 युरोपमध्ये. तिथे काय झालं, धर्माचा पगडा कमी झाला आणि क्रांती व्हायला सुरुवात झाली किंवा वैचारिक क्रांती झाली. त्याला आपण पुनर्जागरणाचा काळ म्हणतो. त्या काळामध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती होता, लिओनार्दो दा विन्सी. याचं नाव तुम्ही ऐकलं असणार, लिओनार्दो दा विन्सी. कुठे ऐकलंय? मोनालिसाचं फेमस पेंटिंग त्याने काढली होती आणि आपण त्याला फक्त पेंटर समजतो, पण तो फार हुशार माणूस होता. त्याचा खगोलशास्त्राबद्दल पण भरपूर अभ्यास होता. तो मानवाच्या बॉडीवर पण भरपूर अभ्यास करायचा. तो इतका जबरदस्त व्यक्ती होता, तो दोघे हाताने लिहायचा. दोघी हाताने लिहिणाऱ्या व्यक्तींना आपण ॲम्बिडेक्स्ट्रस असं म्हणतो. तो ॲम्बिडेक्स्ट्रस व्यक्ती होता. तर त्याने काय केलं, एक दिवशी एक माणूस मेलेला होता, त्याला टाकलं फाडून, टाकलं आणि त्याने हृदयाचं व्यवस्थित चित्र काढलं आणि त्याने बघितलं, आणि तो एकदम हुशार चित्रकार होता. त्याने मोनालिसा काढलेली आहे. तर त्याने बघितलं की हृदयाला 4 कप्पे बरं, त्याने ते चित्र काढले. हृदयाकडून रक्ताच्या वाहिन्या जात आहे अवयवांना, ते पण त्याने दाखवलं. मग याने बघितलं की हृदयाला काय आहे, हृदय काय म्हणता, हृदय 4 कप्प्यांचं आहे आणि त्यांनी ते धमन्यांचं वगैरे व्यवस्थित चित्र काढलं. याने एक चांगलं काम केलं ते. मग पुढचा एक महत्त्वाचा व्यक्ती, त्याला विल्यम हार्वे. हा तो व्यक्ती आहे विल्यम हार्वे. याला आपण काय म्हणतो, फादर ऑफ एंजिओलॉजी म्हणतो. याला आपण एंजिओलॉजी म्हणजे काय, रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणं, आणि त्याला म्हणजे एंजिओलॉजी या शास्त्राचा त्याला आपण जनक म्हणतो. त्याला आपण सर्क्युलेटर म्हणतो. याने सांगितलं की रक्त वापरलं जात नाहीये, तर रक्त गोल फिरतंय, तेच रक्त गोल फिरतंय. मग याने काय सांगितलं आपल्याला, हार्ट पंप्स ब्लड इन अ क्लोज लूप. याने सांगितलं की हृदय काय करतंय, रक्ताला पंप करतंय एका सर्क्युलर पंपमध्ये, एका सर्क्युलर लूपमध्ये, गोल रस्त्यामध्ये फिरते, एकच रक्त परत फिरते. आता याला हे समजलं कसं काय, हा प्रश्न पडला पाहिजे ना. म्हणजे हा कधी आला बघा, 1628 मध्ये सांगितलं, म्हणजे शिवाजी महाराज जन्माच्या 2 वर्ष पहिले. म्हणजे इथपर्यंत मागच्या 4500 वर्षामध्ये माणसाला हे समजलं होतं की तेच रक्त गोल फिरते. मग याला समजलं कसं काय. याने काय केलं माहिती का, याने मेलेले प्राणी बघितले आणि त्याला एक आपला हृदय दगदग करते, तर सर्वांना माहिती आहे. मग त्याने बघितलं की हृदय ना, एखादा प्राणी मरू समजा, म्हणजे तो मरण्याच्या याच्यात आहे, पण तो अजून मेलेला नाहीये आणि त्याचं हृदय दगदग करताना पाहिलं. याला समजलं की हृदय काय करतंय,
रक्ताला दाबतंय आणि रक्त पुढे येतंय. एवढं त्याला समजून गेलं, की हे काय करतंय, हृदय काय करतंय, रक्ताला दाबतंय आणि पुढे येतोय. त्याने दाबून बघितलं. त्याने दाबून बघितलं हृदय आणि त्याला समजलं, की एकदा दाबल्यावर आहे ना, रक्त एवढं बाहेर निघतंय समजा थोडंसं. त्याने ते मोजलं होतं बरं त्याने, की एकदा हृदय दाबल्यावर किती रक्त बाहेर येतंय. मग एक तो अंदाज लावला. याने विचार केला, जर एकदा हृदय दाबल्यावर एवढं रक्त बाहेर येतंय आणि जर एवढं रक्त प्रत्येक दिवसाला गोल-गोल एवढं रक्त हा दिवसभर धडकत राहतो. हे त्याला माहिती होतं. म्हणजे दिवसभर एवढं रक्त बाहेर येतंय. तर एवढं रक्त दिवसभर बाहेर येतंय आणि प्रत्येक अवयवाला रक्त लागतंय, तर लिव्हर तेवढं रक्त रोज तयार करूच शकत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे लिव्हर तयार करता रक्त आहे, त्याला समजून गेलं की लिव्हर तर काही एवढं रक्त तयार करू शकत नाही, कारण हा 24 तास धडकत राहतो. 24 तासामध्ये किती रक्त बाहेर जाईल? बरोबर आहे का नाही? जवळपास 1,00,000 वेळेस आपलं हृदय धक करतं. बरोबर आहे का नाही? आणि 7,500 लिटर रक्त दिवसाला फ्लो होतं. 7,500 लिटर रक्त थोडी तयार होईल आपल्या शरीरामध्ये. असं तिने अंदाज लावला की लिव्हर काही एवढं रक्त तयार करू शकत नाही. मग आता याला दुसरा प्रश्न असा होता, की एवढं तर आपण पाहिलं होतं, की जर आपल्याला काही कट लागला तर रक्त बाहेर जाते. मग एवढं याला माहिती होतं, की हृदयाकडून रक्त खाली येते दाबल्यावर आणि ते रक्त कापल्यावर खाली जाते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की हृदयापासून एक रस्ता आहे. हृदयापासून एक रस्ता आहे, जो खाली जातोय. हे सर्वांना माहिती होतं. कारण रक्त बाहेर येतंय ना. हृदयापासून एक रस्ता आहे, की जो खाली घेऊन जातोय रक्ताला एवढं याला समजून गेलं. पण आता दुसरा प्रश्न असा होता, की हृदयाकडे जाणारा रस्ता आहे. हे पण आपल्याला समजलं पाहिजे होतं ना. हे समजत नव्हतं. की हृदयाकडे जाणारा पण एक रस्ता आहे आणि हेच रक्त इकडून इकडे जातंय. हेच रक्त इकडून इकडे जातंय हे काही त्याला समजत नव्हतं. मग त्याने एक प्रयोग केला. त्याने काय प्रयोग केला बघा. त्याने घेतलं एक इंजेक्शन. त्याच्यामध्ये रक्त भरलं आणि त्याने स्वतःला इंजेक्शन दिलं. त्याने इंजेक्शन दिलं. तुम्हाला जर इंजेक्शन द्यायचंय, तुम्ही इंजेक्शन कुठे देणार? तुम्ही इंजेक्शन कुठे देणार? खालच्या बाजूने असं खालच्या दिशेने इंजेक्शन देणार का वरच्या बाजूने इंजेक्शन देणार? कोणी खालच्या बाजूने इंजेक्शन देईल. कारण कोणती गोष्ट खाली टाकणं सोपं असतं. बॉल मला वरती फेकणं अवघड आहे, खाली फेकणं सोपं आहे. मग त्याने काय केलं, खालच्या दिशेने इंजेक्शन दिलं. जसं तो खालच्या दिशेने इंजेक्शन देत गेला, रक्त बाहेर सांडवायला लागलं. रक्त खाली जातच नव्हतं. मग त्याचं डोकं चाललं, की काहीतरी तर प्रॉब्लेम आहे. रक्त खाली का जात नाही नसांमध्ये. मग त्याने काय केलं, इंजेक्शनला उलटं केलं आणि परत इंजेक्शन दिलं. आता मात्र रक्त वर जायला लागलं. मग त्याला समजलं, की या काही नसा अशा आहेत, जिथून रक्त वर जातंय आणि ते वर जातंय म्हणून हे इंजेक्शन जेव्हा मी खाली देतोय, तेव्हा रक्त सांडतंय. आणि जेव्हा मी वर रक्त भरतोय, तेव्हा ते रक्त वर जातंय. मग त्याने सांगितलं, की आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे नसा आहेत. एक हृदयाकडून खाली रक्त घेऊन येत आहे आणि एक दुसऱ्या इकडून इकडे घेऊन जात आहेत. मग तरी सुद्धा याच्या थिअरीवर लोकांनी विश्वास ठेवला नाही. कारण याने 4,500 वर्षाची थिअरी करून टाकली. लोकं काही ऐकायला तयार नव्हते. कारण की या दोघांना जोडणारे पण काही नसा पाहिजे का नाही? या दिसतच नव्हत्या, इतक्या बारीक आहेत. या एका लेयरच्या बनलेल्या कॅपिलरी केशवाहिन्या आहेत. या दिसतच नव्हत्या. पण याने सांगितलं की असंच काम करतं म्हणे. रक्त काही नवीन तयार होत नाही. रोज-रोज तेच रक्त वापरलं जातं. याने सांगितलं. लोकांनी ऐकलं नाही ते. पण नंतर ऐकावं लागलं. ते कसं ऐकावं लागलं मी तुम्हाला पुढे सांगेलच. हा जो होता ना विल्यम हार्वे हा जबरदस्त व्यक्ती होता. हा एकदम हुशार व्यक्ती होता. तुम्हाला राजा चार्ल्स माहिती आहे का? राजा जेम्स वन पहिला. राजा जेम्स वन हा जो राजा होता ना इंग्लंडचा, त्याचा हा डॉक्टर होता. त्याचा हा डॉक्टर होता. हा जेम्स वन तुम्हाला माहिती आहे कोण आहे? इंग्रज आपल्या भारतामध्ये थॉमस रो नावाचा एक व्यक्ती आला. तुम्ही इतिहासात कधी वाचला असणार किंवा नसेल वाचला, जाऊ द्या. तुमचा नवीन अभ्यास आहे ना, इतिहासामध्ये सर तुम्हाला शिकवतीलच. थॉमस रो नावाचा व्यक्ती भारतामध्ये आला होता. आणि जहांगीर या राजाने काय केलं होतं, त्याला सुरतमध्ये व्यापार करायची काय दिली होती, मालकी दिली होती इंग्रजांना त्याच्यामुळे. आणि मग ते इंग्रजांनी सुरत घेतलं आणि नंतर पूर्ण भारतच कब्जा करून घेतला. तर त्या सुरतचं व्यापाराची मक्तेदारी मिळावी यासाठी जहांगीरला थॉमस रोला कोणी पाठवलं होतं? थॉमस रोला जहांगीरकडे जेम्स वनने पाठवलं होतं. आणि याचा डॉक्टर होता कोण हा? काय म्हणता विल्यम हार्वे. आणि त्या काळात अशी प्रथा होती, की त्या लोकांना असं वाटायचं, की बायांच्या अंगामध्ये भूत येतात. आणि बऱ्याच बाया अशा पण राहायच्या. त्यांना काम करायचं थोडेसे नाटकं वाटायचे ना, मग ते काय करायचे असं सांगायचे, की मी वीच आहे, मी चुरड आहे, माझ्या अंगात भूत येत असते ते खोटं पसरून द्यायचे. मग राजाने एक कायदा केला, की जे पण बाईच्या अंगात चुरड आहे किंवा भूत आहे, तिला आम्ही काय करू मारून टाकू, फाशी देऊन टाकू. मग असंच एका बाईची गोष्ट माहीत पडली, की ती बाई आहे ना, तिने अशी नाटकं केली असेल, की मी भूत आहे आणि मी जादूटोणा येतं आणि मग तिला माहित नाही, की राजाने असा फरमान काढलाय. तेव्हा काय असं सोशल मीडिया नव्हतं किंवा असं टीव्ही चॅनल नव्हते, की राजाने फरमान काढला म्हणजे लगेच लोकांना समजेल. मग राजाने काय केलं, राजाला माहीत पडलं, की एक बाई आहे जी अशी भूत प्रेतवाली आहे. मग त्याने काय केलं, याला पाठवलं, की तू जा म्हणे आणि बघ म्हणे, की तू काय म्हणता ती खरंच भूत प्रेतवाली आहे का, असं जादूटोणा करणारी बाई आहे का असं. मग हा गेला तिच्याकडे. याने सांगितलं नाही, की मी डॉक्टर आहे किंवा मला राजाने पाठवले पकडायला. हा गेला तिच्याकडे. हा तिला म्हणे, "मी सुद्धा जादूगार आहे. मला सुद्धा हे जादूटोणा वगैरे येतो" म्हणे. "आणि माझी इच्छा आहे म्हणे, की तू मला तुझ्या टेक्निक सांग. मी तुला माझ्या टेक्निक सांगतो" म्हणे. मग तिने काय केलं, असं बशी ठेवली. बशीमध्ये दूध होतं आणि एका बेडकाला आवाज दिला आणि तो बेडूकाला दूध प्यायला लागून गेला.
आणि हा माझा ती याला सांगते की हा माझा पार्टनर आहे म्हणे जादूटोण्यामध्ये. मग तो म्हणे ठीक आहे म्हणे. काय म्हणता तू एक काम कर माझ्यासाठी बियर घेऊन ये म्हणे. मग ही गेली बियर तिला वाटतं हा बियर पिल. बियर घ्यायला गेली घरामध्ये. याने घेतलं चाकू आणि त्या बेडकाला टाकलं कापून. आणि ती आली आणि तिने पाहिलं याने ते बेडकाला कापून टाकलं. मग त्याने सांगितलं की आता काय प्राणी आहे म्हणे आता लगेच मरून गेला. हा जर जादूगर राहिला असता तर याने स्वतःला वाचवलं असतं म्हणे. मग ती ती म्हणे तू कसं काय असं कापून टाकलं माझं बेडूक वगैरे. मग याने सांगितलं की जास्त काही नाटकं करू नको म्हणे. मला राजाने पाठवलंय. जर काय म्हणता लोकांना माहीत पडलं म्हणे की तू भूत आहे. भूत वगैरे तर काही नाही आहे तर तुला मारून टाकणार आहे म्हणे. मग तिने म्हणे ठीक आहे म्हणे. मी काही भूत वगैरे नाही तिने मान्य करून घेतलं. पण तू असं माझ्या याला काय म्हणता कापून टाकलं म्हणे. हा म्हणे कसं आहे गंध आहे लेकिन धंदा आहे म्हणे. तुला वाचवायसाठी मला ते करावं लागलं. आणि मग इकडे आला मग याने राजाला सांगितलं की असं भूत वगैरे काही राहत नाही म्हणे. तर म्हणजे कलाकार व्यक्ती होता विलियम हार्वे आणि तुम्हाला समजतंय की तो किती कलाकार आहे. त्याने लोकांना दाखवून दिलं की असं सर्कलमध्ये काय फिरतंय ते ब्लड फिरतंय. तर याने सांगितलं पहिल्यांदा की सर्कलमध्ये ब्लड फिरतंय म्हणून त्याला आपण काय म्हणतो सर्क्युलेटर म्हणतो. रक्ताभिसरण संस्थेचा जनक म्हणून त्याला. नंतर मग मॉडर्न सायन्स आलं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती आला मालपिगी. हा मार्सेलो मालपिगी याने काय केलं माहिती का 1772 मध्ये याने सूक्ष्मदर्शकामध्ये व्यवस्थित बघितलं आणि मग याने सांगितलं की खरंच जो हा सांगत होता म्हणे विलियम हार्वे हा मधला रस्ता असतो म्हणे म्हणजे केशवाईने असता म्हणे ज्या काय करता जे ह्या दोघांना जोडता हे त्याने बघितलं सूक्ष्मदर्शकामध्ये कारण तो पण दिसायचं नाही. आणि मग विलियम हार्वेची थिअरी पूर्णपणे बरोबर ठरली की खरंच असं क्लोज ग्रुपमध्ये काय फिरते हृदय रक्त फिरते हे त्याने आपल्याला समजलं. कोणी सांगितलं ते मालपिगी याने सांगितलं कारण त्याने सूक्ष्मदर्शकामध्ये बघितलं आणि मग शेवटी लोकांना ऐकावं लागलं. त्यानंतर हा कार्ल लँडस्टीनर आला. याने रक्तावर अजून प्रयोग केले. रक्ताचे गट याने सांगितले ए बी आणि ओ. त्यानंतर मग आता आपण इतके पुढे चालू गेलो आपण आता हार्ट ट्रान्सप्लांट करायला पोहोचून गेलोय. आता आपण काय करतो हृदयांना बदलू सुद्धा शकतो इथमध्ये आपण पोहोचून गेलोय. हार्ट रेट फार हार्टचा ट्रान्सप्लांटचा हे फार कमी आहे सक्सेस व्हायचा रेट. पण ॲनिमल पिक्चरमध्ये रणवीर कपूरने तेच केलं होतं बरोबर आहे का नाही. तर होतंय आपण इथपर्यंत पोहोचून गेलोय आता. बस मॉडर्न सायन्सने भरपूर प्रगती करून टाकली हृदयामध्ये आणि याच्यामध्ये आता रक्ताभिसरण संस्थेमध्ये. एवढं मला तुम्हाला थोडंसं रक्ताभिसरण संस्थेचा इतिहास सांगायचा होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जरी तेव्हा साहित्य नव्हते तरी ते सायंटिस्ट इतके काय जिगरवान होते की त्यांनी एवढे विचार करून करून आपल्याला हे सांगितलं. आणि मग आता तर बऱ्याच पुढे चाललं गेलं सायन्स. तुम्हाला समजलं असेल की त्या प्रश्नाचं उत्तर पण की आपण मुलांना कसं सांगू शकतो की रक्ताभिसरण संस्था काम करते असं लहान मुलांना बिना याचं तसं यांनी सांगितलंय तसं. पण याचा अर्थ काय तुम्ही इंजेक्शन घेऊन बसू नका फक्त त्यांना सांगा की असं असतं. आणि आजकाल तर सर्वच व्हिडिओ युट्यूबवर भेटताय तुम्ही माझा पण व्हिडिओ त्यांना दाखवू शकता. तुम्हाला पहिला पॉईंट समजला असणार. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ ते म्हणजे आपल्याला काय काय शिकायचंय. आपल्याला हृदय शिकायचंय हार्ट. त्यानंतर रक्त शिकायचंय रक्त आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू. धमनी शिकायची धमनीला आर्टरी म्हणतात. हृदयाकडून रक्त म्हणजे शुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या या वाहिन्या आहेत. धमनी आणि शिरा यांना जोडणाऱ्या कोण आहेत केशवाहिन्या त्यांना आपण कॅपिलरी म्हणतो एकदम बारीक असतात. शिरा काय करता अवयवांकडून जे कार्बन डायऑक्साइड रक्त आहे ते उलट कुठे घेऊन जातं हृदयाकडे घेऊन जातात. आणि आपल्याला व्हॉल्व शिकायच्या या कुठे असतात फक्त व्हेन्समध्ये असतात. हे काय करतात रक्ताला खाली येऊ देत नाही उलट येऊ देत नाही कारण ते गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध वरती घेऊन जात आहे ना बस तेच. रक्ताभिसरण संस्थेची आपण व्याख्या कशी करू शकतो. रक्त पोषक घटक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड आणि हार्मोन्स यांचे एका पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत प्रवाहासाठी असणारी शरीरातील एक जटिल नेटवर्क म्हणजे रक्ताभिसरण संस्था. हे काय करतं हे पोषण प्रदान करतं. हे रोगांशी लढण्यास मदत करतं. हे तापमान नियंत्रित ठेवतं आणि पीएच नियंत्रित ठेवतं. तुम्हाला पीएच काय ते माहित नाही अजून हार्मोन्स काय ते माहित नाही अजून काही काळजी करू नका हे आपल्याला हळूहळू शिकायचंय. आणि होमिओस्टॅटिस राखतं होमिओस्टॅटिस याचा अर्थ काय माहिती का समस्थिती म्हणजे शरीरामध्ये कुठेच रक्त कमी नको पडायला कुठे रक्त जास्त नको व्हायला अशा प्रकारचे बॅलन्स करत असतं. बस हे होतं थोडंसं आपलं काय आपल्याला शिकायचं त्याबद्दल. ही आपली रक्ताभिसरण संस्था आहे. हृदयापासून रक्त निघतंय बाकी अवयवांना पोहोचतंय आणि परत ते हृदयाकडेच येतंय. याला म्हणतात काय याला काय म्हणतात रक्ताभिसरण संस्था. हे आपल्याला आज शिकायचं आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का एकदा सांगा मला म्हणजे आपण पुढे जाऊया. मी एका सेकंदात आलो. पाण्याची बाटली घेऊया तुम्ही. बघा टीएन तुमचा प्रश्न असा आहे की यापुढे एमपीएससी एक्झाम मराठीत होणार आहे का. नाही मराठीत आहेच पण काय म्हणता इंग्लिश पण त्यासोबत असताचा प्रश्न. आता आपण थोडंसं पुढे येऊ. रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार. बघा असं नाही आहे की जसे आपली रक्ताभिसरण संस्था आहे तशीच बेडकाची असेल किंवा तशीच माशाची असेल असं नाही आहे. काही ना काही तर फरक असेलच ना. प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काही फरक आहे. रक्ताभिसरण संस्थेचे आपण प्रकार कसे पाडू शकतो. दोन प्रकार आपण पाडू शकतो. एक आहे खुली रक्ताभिसरण संस्था याला आपण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणू. आणि एक बंद रक्ताभिसरण संस्था याला आपण काय म्हणू क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणू. बघा जसं तुम्ही झुरळ घेतलं कोणताही कीटक घेतला त्याच्यामध्ये रक्त कसं असं माहिती का हृदयापासून रक्त निघतंय आणि ते बाकी ठिकाणी पोहोचतंय
पण त्यांच्याकडे काही अशा बंद रक्तवाहिन्या नाही आहेत. म्हणजे रक्त डायरेक्ट फ्लो होतंय बाहेर. डायरेक्ट रक्त बाहेर निघतंय आणि ते आहे ना अवयवांना पोहोचतंय आणि अवयवांकडून जे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त आहे ते पण डायरेक्ट बाहेर निघतंय आणि हृदयाला पोहोचतंय. याचा अर्थ इथे असं आहे ना, वाहण्यासाठी काही रस्ते नाहीयेत. वाहण्यासाठी काही रस्ते नाहीयेत. म्हणजे कसं बघा, आता मी घरामध्ये एका ठिकाणी उभा आहे. मी घरामध्ये एका ठिकाणी उभा आहे समजा, हे आमचा फ्लोर आहे आणि मी इथे उभा आहे आणि इथे माझ्याकडे पाण्याची बाटली आहे आणि ते माझ्या कोणी आहे मित्र वगैरे त्यांनी सांगितलं की पाणी द्या अनिकेत. आणि मी काय करतोय, डायरेक्ट पाण्याची बाटली घेतली, मी अशी सांडून दिली, सांडून टाकली आणि ते पाणी डायरेक्ट खाली येतंय. ते पाणी खाली येतंय. समजतंय तुम्हाला? म्हणजे डायरेक्ट पाणी बाहेर फिरतंय. पाणी सर्वांना दिसतंय. हे पाणी खाली वाहतंय. अशा प्रकारे सुद्धा मी पाणी त्याला देऊ शकतो किंवा मी दुसरं एक करू शकतो की इथे नळी लावू शकतो आणि त्या नळीद्वारे पाणी देऊ शकतो. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे कसे नळ्या आहेत. धमन्या म्हणजे काय, नळ्या आहेत त्या, ज्या रक्ताला घेऊन जात आहे. जेव्हा आपण खुलं पाणी सोडून देऊ ना, त्याला आपण काय म्हणू, खुली रक्ताभिसरण संस्था. म्हणजे कीटकांमध्ये काय असतं माहिती का, कीटकांमध्ये जुरळमध्ये काय असतं, अशा नळ्या नसतात, अशा धमन्या नसतात, अशा शिरा नसतात ज्या रक्त वाहत आहे व्यवस्थित. याच्यामध्ये डायरेक्ट खुलं रक्त असतं आणि या खुलं रक्तामध्ये काय असतं मग, जर रक्त कुठे बांधलेलं नाही, म्हणजे रक्तासाठी वाहण्यासाठी नळ्या नाही आहेत आणि रक्त जर खुलं आहे, याचा अर्थ असा आहे की कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त म्हणजे अशुद्ध रक्त आणि ऑक्सिजन युक्त रक्त म्हणजे शुद्ध रक्त हे मिक्स होऊन जातात. यांचा मेन प्रॉब्लेम काय किंवा यांचा मेन फरक काय आपल्यापेक्षा, यांच्यामध्ये कसं असतं, जे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त आहे आणि जे ऑक्सिजन युक्त रक्त आहे हे मिक्स होऊन जातं. हा यांचा एक प्रॉब्लेम आहे, हे लक्षात राहू द्या. ही ना कमी विकसित रक्ताभिसरण संस्था आहे. आपली विकसित रक्ताभिसरण संस्था आहे. ही काय आपली विकसित रक्ताभिसरण संस्था आहे, बरोबर. तर मग म्हणजे कसं बघा, की आधी कसं असेल, आपण जंगलामधून प्रवास करायचो. आपण जंगलामधून प्रवास करायचो, बरोबर आहे का नाही? मग रस्ते वगैरे नव्हते. मग कोणी इकडून जात असेल, कोणी इकडून जात असेल. मग हा इकडून जाणार, बरोबर इकडून जात असेल. हा इकडून जाणार, पण इकडून जात असेल. म्हणजे कुठे-कुठे यांची टक्कर होऊन जात असेल. पण आता तसं नाहीये. आता व्यवस्थित रस्ते, इकडच्या गाड्या इकडून जातात, इकडच्या गाड्या इकडून जातात, बरोबर आहे का नाही? मग आताचे रस्ते कसे वेल स्ट्रक्चर आहेत, तेव्हा आधीचे नव्हते. तसंच आहे की सुरुवातीला जी आपली रक्ताभिसरण संस्था उत्क्रांतीमध्ये तयार झाली असेल ती अशी असेल, त्यामध्ये रक्त खुलं फिरतंय. यांचं अजून असंच आहे. पण आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे ती वेल स्ट्रक्चर आहे. आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे शुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या वेगळ्या वाहिन्या आहेत, अशुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या वेगळ्या वाहिन्या आहेत आणि आपल्या शरीरामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र येत नाही. मग तुम्ही म्हणणार एकत्र येत नाही, मग हृदयामध्ये कसं काय येतं? हृदयामध्ये तर बघा, शुद्ध रक्त पण बाहेर जातंय आणि अशुद्ध रक्त पण परत येतंय ना. हृदयामध्ये एकत्र येतं फक्त. हृदयामध्ये असं असतं, हृदय हा असा अवयव आहे जिथे एक साईडला अशुद्ध रक्त आहे आणि दुसऱ्या साईडला शुद्ध रक्त आहे, बरोबर. बाकी असा कोणताच अवयव नाही आहे की जिथे रक्त मिक्स होते, हे लक्षात राहू द्या. मग तुम्हाला समजलंच ना. बंद रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रक्त हे बंद पॅकिंगमध्ये जातंय, म्हणजे धमन्यांमधून जातंय किंवा शिरांमधून जातंय. आणि खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय, जिथे रक्त खुलं फिरतंय, त्याला बांधणारा कोणता रस्ता नाहीये, बांधणाऱ्या कोणत्या धमन्या नाहीयेत, बांधणाऱ्या कोणत्या शिरा नाहीयेत. एवढाच फरक आहे फक्त, बस. बघू आपण. बंद खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. यांच्यामध्ये विशिष्ट अशा रक्तवाहिन्या नसतात आणि केशवाहिन्या तसं आपल्याकडे शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचं वहन करतात, तसं इकडे या सर्व बारीक बारीक केशवाहिन्या काय करतात, शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचं काय करतात, वहन करत असतात. ते एकत्र येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात यांच्यात वाहिन्यातील रक्त शरीरातील मोकळ्या जागेत येत असतं. रक्त थोडंसं खुलं असतं इथे, रक्त असं पॅकिंग मध्ये राहत नाही. शुद्ध आणि अशुद्ध रक्त शरीरामध्ये मिसळत असतं. तसं आपलं फक्त हृदयामध्ये मिसळतं, बाकी कुठे मिसळत नाही. याचं उदाहरण बघा, कोणत्या कोणत्या प्राण्यांमध्ये तुम्हाला खुली रक्ताभिसरण संस्था सापडेल, याच्यावर एक प्रश्न विचारू शकतो. याचं उत्तर आहे संघ मोलुस्का. मोलुस्कामध्ये असे प्राणी येतात बघा. तुम्हाला मी अजून मोलुस्का काय आहे, आर्थ्रोपोडा काय आहे हे अजून शिकवलं नाहीये. फक्त सध्या उदाहरणं पाठ करायचे आहेत. आणि मी तुम्हाला शिकवेल ते नेमके आहेत काय. संघ मोलुस्का म्हणजे काय माहिती का, असे प्राणी ज्यांचं थोडंसं काय म्हणतात, त्वचा नरम आहे एकदम. गोगलगाय, त्यानंतर ऑक्टोपस तुम्ही कधी बघितलाय का? ठीक आहे, चला ऑक्टोपस याला अपवाद आहे, पण ठीक आहे. काय म्हणता, संघ मोलुस्का मधले प्राणी, यांच्यामधले जे संघ मोलुस्का मध्ये जे प्राणी आहेत ना, त्यांच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते. याचे एक फेमस उदाहरण आहे गोगलगाय. त्याचं फेमस उदाहरण आहे गोगलगाय. गोगलगायमध्ये अशा धमन्या आणि शिरा राहत नाही. आणि दुसरं आहे संघ आर्थ्रोपोडा. संघ आर्थ्रोपोडा म्हणजे कीटकवाले गट. मग कीटकमध्ये कोण कोण येतं, झुरळ, विंचू. विंचू हा सुद्धा आर्थ्रोपोडामध्ये येतो, लक्षात राहू द्या. तर मग काय म्हणता, गोगलगाय, झुरळ आणि विंचू हे 3 लोक लक्षात राहू द्या. यांच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र येतं. का बरं एकत्र येतं? कारण अशा स्पेशल धमन्या नाहीत तिथे, अशा बांधलेल्या धमन्या नाहीत त्यामध्ये, बांधलेल्या शिरा नाहीत त्याच्यामध्ये, थोडक्यात बांधलेल्या वाहिन्या नाहीत त्यामध्ये. म्हणून यांना आपण काय म्हणतो, खुली रक्ताभिसरण संस्थेचे उदाहरण म्हणत असतो. बंद रक्ताभिसरण संस्था जी आपल्यामध्ये विशिष्ट रक्तवाहिन्या असतात, शुद्धवाल्यांसाठी वेगळ्या, अशुद्धवाल्यांसाठी वेगळ्या. धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या यांच्यात वाहिन्यातून संपूर्ण रक्त बाहेर येत नाही.
केवळ रक्तातील घटक केशवाहिन्यांद्वारे पेशीच्या संपर्कात येत असतात. आता हे कसं काम करतं मी तुम्हाला केशवाहिनी शिकवताना सांगेल. पण सध्या लक्षात राहू द्या की आपल्या धमन्यांमधून असं पूर्णपणे रक्त बाहेर येत नाही किंवा ते असं बाहेर पडू शकत नाही. ते एक सिस्टमॅटिक रस्त्याने चालत असतात. शुद्ध आणि अशुद्ध रक्त शरीरामध्ये मिसळत नाही. फक्त कुठे मिसळतात? हृदयामध्ये. याचं उदाहरण मग बाकी सर्व प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी त्यांना आपण व्हर्टिब्रेट्स म्हणतो. संघ मासे त्यांना आपण पायसेस म्हणतो. संघ उभयचर त्यांना आपण काय म्हणू? उभयचरला एम्फिबियन्स. सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी म्हणजे माणूस आणि संघ ॲनिलिडा, जसं उदाहरण गांडुळे. तुम्हाला फक्त काय करायचंय? उदाहरण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ते नेमके आहेत काय हे तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये. फक्त किंवा याच्यापेक्षा सोपं मी तुम्हाला सांगतो, फक्त इकडचे पाठ करा. इकडे दोनच लोक आहे, संघ मोलुस्का आणि संघ ऑर्थ्रोपोडा. बाकी इकडचं पाठ नका करू, बाकी सर्व तिकडेच आहेत. आता बघा, संघ मोलुस्कामध्ये सुद्धा ऑक्टोपस आणि स्क्विड हे दोन असे प्राणी आहेत जे की संघ मोलुस्कामध्ये येतात, पण त्यांच्यामध्ये कोणती आहे? त्यांच्यामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आहे. मग आयोग असा प्रश्न विचारू शकतो की संघ मोलुस्कामध्ये कोणत्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते? संघ मोलुस्कामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते. आणि याला अपवाद कोण आहे? मग याला अपवाद आहे ऑक्टोपस आणि स्क्विड. हा ऑक्टोपस इतका खतरनाक आहे, ऑक्टोपसला 8 पाय असतात, बरोबर. आणि हा माशासारखा पाण्यामध्ये राहतो. याला पर असता माशासारखे. 3 हृदय असतात याला. 2 हृदय फक्त परांना काय म्हणता हे करता, काय म्हणता रक्त सप्लाय करता, आणि 1 हृदय बाकी बॉडीसाठी असतं. ऑक्टोपसमध्ये 3 हृदय असतात. हा जबरदस्त व्यक्ती आहे. तुम्हाला 2008चा फुटबॉल वर्ल्ड कप आठवत असेल, ते शकीराचं गाणं आलं होतं वाका वाका. त्या काळात ऑक्टोपसवर काय करायचे लोक? काय करायचे माहिती का? युरोपमध्ये फुटबॉल एकदम जास्त प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जसं क्रिकेट आहे ना, तसं तिकडे फुटबॉल आहे. मग त्या युरोपियन कंट्रीमध्ये फार जास्त हे होतं. तर ते काय करायचे, 2 बॉक्स द्यायचे की आज ज्यांची मॅच आहे ना, एकाचं नाव, एका टीमचं नाव एका बॉक्सवर, एका टीमचं नाव एका बॉक्सवर, आणि या ऑक्टोपस सोबत ठेवायचे. आणि तो ऑक्टोपस ज्याला पर लावायचा तीच टीम मॅच जिंकायची. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याची एक सुद्धा भविष्यवाणी खरी ठरली नाही, खोटी ठरली नाही. सर्व भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. आणि नेमका फायनलला त्याने हात लावला एका टीमला आणि ती टीम हारून गेली, दुसरी टीम जिंकून गेली. तर या मूर्ख लोकांनी ज्यांची टीम हारून गेली त्यांनी त्याला मारून टाकलं होतं. आणि हे आपल्यावर टीका करता की तुमचा देश हा काय म्हणता सापासमोर हे वाजवणारा देश आहे, काय म्हणता सापासमोर बासरी वाजवणारा देश आहे. अरे तुम्ही तिकडे ऑक्टोपसला मारून टाकताय अंधविश्वासामुळे. पण ठीक आहे, काय म्हणता असे अंधविश्वासी सर्वीकडेच आहेत. तर गोष्ट अशी आहे की ऑक्टोपस मोलुस्का संघामध्ये येतो, पण तो अपवाद आहे. त्याच्यामध्ये काय बंद रक्ताभिसरण संस्था आहे, ऑक्टोपस आणि स्क्विड. बस हे होतं काय खुली आणि रक्ताभिसरण संस्था, बंद रक्ताभिसरण संस्थेबद्दल काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला एकदा सांगतो. खुली रक्ताभिसरण संस्थांमध्ये काय असतं? खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये विकसित अशा वाहिन्या नसतात. विकसित वाहिन्या नसतात म्हणजे असं फिक्स धमन्या आणि शिरा नाही आहेत ज्यामधून शुद्ध आणि अशुद्ध रक्त जाईल. यांच्यामध्ये काय असतं? शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होतं. शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होतं. याचं उदाहरण फक्त पाठ करा. मोलुस्का आणि ऑर्थ्रोपोडा. मोलुस्काचं उदाहरण घेतलं तर गोगलगाय, आणि ऑर्थ्रोपोडाचं उदाहरण घेतलं तर झुरळ आणि विंचू. आणि बाकीचे जेवढे प्राणी आहेत ते मग कशामध्ये येतात? बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये येतात. यांच्यामध्ये असं रक्त मिक्स होत नाही शुद्ध आणि अशुद्ध. यांना प्रॉपर वाहिन्या असतात वाहून घेऊन जायला. आणि मोलुस्कामध्ये जे अपवाद येतो ते लक्षात राहू द्या. कोण कोण? ऑक्टोपस आणि स्क्विड. बस एवढंच लक्षात ठेवायचंय, बाकी काय. आता आपण मानवाच्या रक्ताभिसरण संस्थेकडे येऊ, जी आपल्यासाठी महत्वाची. मानवाच्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये 3 गोष्टी शिकायच्या आहेत: रक्तवाहिन्या, हृदय आणि रक्त. आता माझं असा प्लॅन होता की तुम्हाला आज रक्तवाहिन्या आणि हृदय शिकवावं, पण तेवढा काही टाइम शक्य होणार नाही. आज आपण रक्तवाहिन्यावर थांबू, उद्या हृदय आणि रक्ताला संपू, म्हणजे उद्या आपला पॉईंट जवळपास संपून जाईल. आपण आज फक्त रक्तवाहिन्यांवर फोकस करू, उद्या हृदयावर फोकस करू. आता आपलं रक्ताभिसरण संस्था काम कशी करते ते मी व्यवस्थित सांगतो. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, फुफ्फुसचा सुद्धा एक रोल असतो म्हणतो. फुफ्फुसचा सुद्धा रोल असतो म्हणतो एक. तो काय रोल असतो ते मला आता सांगेल मी. जसं मला केसर पाहिजे जळगावमध्ये, केसर दिल्लीमध्ये नाही आहे, केसर आहे जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये कुठे येतं? दिल्लीला येतं, आणि दिल्लीवरून माझ्या घरामध्ये पोहोचतो, कारण रस्ता फक्त दिल्लीपर्यंतच आहे. मग आता एक लक्षात राहू द्या, आपल्याला पाहिजे ऑक्सिजन. रक्त काय काम करतंय? ऑक्सिजन वाहण्याचं काम करते. अवयवांना पाहिजे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा हृदयामध्ये तयार होत नाही. ऑक्सिजन कुठे तयार होतो? ऑक्सिजन हवेमध्ये तयार होतो, आणि तो आपण घेतो आणि तो आपल्या फुफ्फुसामध्ये असतो. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आहे, म्हणजे केसर कुठे? केसर आहे फुफ्फुसामध्ये. ते केसर येतं कुठे? हृदयापर्यंत. हृदय मग आपल्या बाकीच्या एक ठिकाणी पाठवत असतं ते. मग आता आपलं शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था काम कशी करते बघा.
हे आपलं हृदय आहे. हृदयाचे 4 कप्पे आहेत. हृदयाचे 4 कप्पे आहेत. आता बघा, हे ना अशुद्ध रक्ताचा कप्पा आहे. हा अशुद्ध रक्ताचा कप्पा आहे. इथून अशुद्ध रक्त जातं कुठे? पहिले फुफ्फुसाला. फुफ्फुसाने काय केलंय? ऑक्सिजन घेऊन ठेवलाय नाकाद्वारे. याच्याकडे काय ऑक्सिजन आहे. हा काय करतो माहिती का? हा ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतो. हा काय करतो? हा ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतो. म्हणजे जे अशुद्ध रक्त आलं होतं कार्बन डायऑक्साईड वाला, ते कार्बन डायऑक्साईड काढून घेतो आणि त्याला ऑक्सिजन देऊन टाकतो. मग हे काय होऊन जातं? हे शुद्ध रक्त होऊन जातं. हे काय होऊन जातं? शुद्ध रक्त होऊन जातं. मग आता हे शुद्ध रक्त जातं इथे. बघा, रक्त निघालं होतं इथून. आता हे रक्त पोहोचलं इथे. मग आता हा काय करतो? हृदय, हा जो हृदयाचा हा कप्पा आहे, हा या शुद्ध रक्ताला खाली टाकतो आणि मग इथून हे बाकी अवयवांना पोहोचतो. मग काय करतं? हे बाकी अवयवांना हे पोहोचत असतं. बाकी अवयवांना हे पोहोचतं आणि मग बाकी अवयवांमध्ये ते वापरलं जातं. कार्बन डायऑक्साईड मिक्स होतो. मग हा कार्बन डायऑक्साईड इकडे येतो. अशा प्रकारे हे काम करत असतं. मग रक्त शुद्ध कुठे होतं? रक्त शुद्ध होणं म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड काढून टाकणं आणि ऑक्सिजन घालून देणं, हे होतं इथं. फुफ्फुस काय करतो? कार्बन डायऑक्साईड काढून घेतो आणि ऑक्सिजन टाकून देतो. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या की फुफ्फुसामध्ये रक्त शुद्ध होतं, हृदयामध्ये नाही. हृदय फक्त पंप करतो बिचारा. शुद्ध कुठे होतं? फुफ्फुसामध्ये. ते लक्षात राहू द्या, कारण तो काय करतो? ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड काढून घेतो. त्यामुळे फुफ्फुस हा रक्त शुद्ध करणारा अवयव आहे, हे लक्षात राहू द्या. मग आता हे तुम्हाला समजलं असताना मला काय सांगायचं ते? मग तुम्ही म्हणणार याच्यातला कार्बन डायऑक्साईड कुठे गेला? याच्यातला कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर फेकून देतो, उच्छ्वासद्वारे. हे तुम्हाला समजलं असणार. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, मी तुम्हाला असं सांगितलं होतं की धमन्या काय करता? धमन्या आहे ना, हृदयापासून रक्त दूर घेऊन जातात. म्हणजे ही काय असेल? धमनी. ही काय? धमनी. आणि ही पण हृदयापासून दूर घेऊन जाते, म्हणजे ही पण काय? धमनी. धमनीमध्ये काय असतं? शुद्ध रक्त असतं. हृदयाकडून जाता आहे का नाही त्या? मग धमनीमध्ये असतं शुद्ध रक्त. पण ही जी धमनी आहे, हिच्यामध्ये शुद्ध रक्त आहे का? नाही, हिच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे हिच्यामध्ये आहे अशुद्ध रक्त. थोडक्यात गोष्ट काय? हृदयाकडून ज्या पाईपलाईन जातात त्यांना आपण धमनी म्हणतो, म्हणजे आर्टरी म्हणतो. या आर्टरी शुद्ध रक्त घेऊन जातात बाकी अवयवांसाठी. पण जी धमनी फुफ्फुसाकडे जाते त्याला आपण पल्मनरी आर्टरी म्हणतो. फुफ्फुस भिगा धमनी, ती मात्र अशुद्ध रक्ताचा सप्लाय करते. कारण शुद्ध तर फुफ्फुस करणार आहे ना. आणि ज्या पण धमन्या, ज्या पण काय म्हणतात ह्या वाहिन्या अवयवांकडून हृदयाकडे येतात, जसं या बघा, अवयवांकडून कुठे येतात? हृदयाकडे येतात. यांना आपण शिरा म्हणतो. यांना आपण काय म्हणतो? शिरा म्हणतो. आता तुम्ही म्हणणार ते पहिली विलांटी का बरं दिली? पहिल्या विलांटीचा अर्थ तो डोकं होतो ना? नाही. शिर हा शब्द काय असतो? वाहिनी दाखवतो आणि याचा अनेक वचन जेव्हा आपण करतो ना, तेव्हा पहिली विलांटी होऊन जाते. मग या ज्या शिरा आहेत या काय करतात? अवयवांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जातात. म्हणजे प्रत्येक शिरमध्ये काय? अशुद्ध रक्त आहे. प्रत्येक शिरमध्ये काय? अशुद्ध रक्त आहे. मग तुम्ही इकडे बघा, फुफ्फुसाकडून जी शिर येते हृदयाकडे, ती मात्र ऑक्सिजन घेऊन येते. त्यामुळे जी फुफ्फुसची शिर आहे, पल्मनरी वेन, फुफ्फुस भिगा शिरा, ही फुफ्फुस भिगा शिरा जी आहे, ही मात्र काय करते? ही मात्र शुद्ध रक्त घेऊन येते. ही मात्र काय करते? शुद्ध रक्त घेऊन येते. याचा अर्थ काय बघा, एका वाक्यात सांगतो तुम्हाला. धमन्या हृदयाकडून इतर ठिकाणी रक्त घेऊन जातात, शुद्ध रक्त घेऊन जातात. अपवाद काय? फुफ्फुस धमनी. शिरा या अवयवाकडून हृदयाकडे रक्त घेऊन जातात, अशुद्ध रक्त घेऊन जातात. अपवाद काय? फुफ्फुस शिरा, कारण ती शुद्ध रक्त घेऊन जाते. हे तुम्हाला समजलं असणार. प्रश्न बघा, फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय? फुफ्फुसाला लंग म्हणतात बरं इंग्लिशमध्ये. रक्तपुरवठा कोण करतो? हृदय. पचन क्रियेस मदत, याचा काय संबंध आहे? पचन झालेले अन्न साठवणे ते पोटात होतं. रक्ताचं शुद्धीकरण हे फुफ्फुस करत असतो. फुफ्फुस म्हणजे आपल्या एअर बॅग आहे. हवा त्याच्यावर जाते, हवा त्याच्यातून बाहेर येते, बस. ते काय करतात? रक्ताचं शुद्धीकरण करत असतात. प्युरिफाय ब्लड. आता तुम्ही बऱ्याचदा कधी पुस्तकात वाचलं असणार की नेमकं धमन्यांमध्ये, शिरांमध्ये आणि केशवाणीमध्ये काय फरक आहे. काहीच फरक पाठ करायची गरज नाही. तुम्हाला मी आतापर्यंत जे शिकवलंय त्याच्यावर तुम्हाला आठवतंय का ते एकदा सांगा मला. आपण एक एक गोष्ट आठवायचा प्रयत्न करू. जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. बघू आपण. धमनी, शिरा आणि केशवाहिन्या यांना आपण रक्तवाहिन्या म्हणतो, ब्लड व्हेसल्स म्हणतो. इंग्लिशमध्ये याला आर्टरी म्हणतात, याला वेन म्हणतात आणि याला कॅपिलरी म्हणतात. माझा तुम्हाला सल्ला राहील इंग्लिशमध्ये पाठ करा, कारण मराठीमध्ये आयोग दुसरा काही शब्द टाकू शकतो. धमनीच्या ऐवजी रोहिणी टाकू शकतो, शिराच्या ऐवजी नीला टाकू शकतो. त्याच्यामुळे असे काही वेगळे शब्द येऊ शकतात मराठीमध्ये. तुम्ही इंग्लिशमध्ये शब्द पाठ करा. इंग्लिशमध्ये शब्द लिमिटेड आहे. आर्टरी, वेन आणि कॅपिलरी. आता बघा, प्रवाहाची दिशा, धमन्यांमधून जे रक्त येतंय त्यांच्या प्रवाहाची दिशा कशी आहे? ते हृदयापासून दूर जात आहे. हे हृदयापासून दूर जात आहे, लक्षात राहू द्या. हृदयापासून दूर जात आहे अवयवांकडे. हृदयापासून दूर जात आहे. व्हेन्स मधून जे रक्त वाहते त्याची दिशा काय? हृदयाकडे जात आहे.
म्हणजे अवयवाकडे कुठे जाता, हे हृदयाकडे जाता येते. यांच्यामध्ये अशी काही दिशा असते का? नाही. हे काय करता, ये ना धमनी आणि व्हेन यांना जोडत असता, धमनी आणि व्हेन यांना जोडत असता. यांची काय अशी दिशा नाहीये. रक्त कसं आहे, धमनीमधलं रक्त कसं असतं, शुद्ध. धमनीमधलं रक्त कसं असतं, शुद्ध असतं. यांच्यामधलं कसं असतं, अशुद्ध असतं. तसं यांच्यामध्ये काही नाही, विचारामध्ये यांच्यामध्ये मिक्स होत असतं. कोणतं रक्त असतं? याच्यामध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त असतं, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त असतं. आता लक्षात राहू द्या, जरी याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असलेलं असं मी म्हणतोय, तर याचा अर्थ असा नाही की ते रक्त अल्प, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे, याच्यामध्ये अल्प ऑक्सिजन असतो. म्हणजे ऑक्सिजन असतोच थोडाफार. का बरं असतो? कारण कधी कधी आपल्याला इमर्जन्सीमध्ये हृदयाचं काम थोडं बंद पडलं, हृदय थोडा वेळ थांबलं समजा अटॅकमध्ये, तर लगेच माणूस मरून जात नाही. मग या अशाच या व्हेन्समधलं रक्त कामात येत असतं, तो ऑक्सिजन कामात येत असतो थोडा वेळ वाचवण्यासाठी. मग अल्प ऑक्सिजन असतो शिरांमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती असतो. याला अपवाद कोण आहे? याला अपवाद आहे पल्मनरी आर्टरी, म्हणजे फुफ्फुस धमनी. फुफ्फुस धमनीमध्ये काय असतं? फुफ्फुस धमनीमध्ये अशुद्ध रक्त असतं, कार्बन डायऑक्साईड असतो. याला अपवाद आहे. इकडे काय? फुफ्फुस शिरा म्हणजेच काय? पल्मनरी व्हेन. याच्यामध्ये काय असतं? शुद्ध रक्त असतं, म्हणजेच काय असतं? ऑक्सिजनवालं रक्त असतं. त्याच्यामुळे तुम्हाला समजतंय का? फुफ्फुस धमनी आणि फुफ्फुस शिरा हे उलट काम करताय बाकी धमनी आणि बाकी शिरांपेक्षा. यांचं स्थान कुठे? मी तुम्हाला सांगितलं, नाडी कुठे असते? खालच्या साईडला असते, म्हणजे एक खोलवर असतं यांचं स्थान. शिरा कुठे असतात? शिरा वरती असतात, त्यामुळे आपल्याला दिसून जातात. शिरा वरती असतात, त्यामुळे आपल्याला दिसून जातात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपल्या शिरांमध्ये काय असतं? वॉल्व असतात, झडपा असतात, रक्त उलट नको यायला म्हणून. हे सुद्धा त्या विल्यम हार्वेने शोधलं होतं. त्याने काय केलं माहिती का? एक बॉडी बिल्डर घेतला आणि त्याच्या हाताला एकदम जोरात फडकं बांधून दिलं आणि त्याने त्या शिरा इतका ताणून टाकल्या, त्याला दिसायला लागून गेलं की ते काहीतरी वॉल आहेत जे उलट जाऊ देत नाही. तर त्याने इतकं जोरात त्याला हे केलं होतं, बांधून टाकलं होतं. तर ठीक आहे, रक्तदाब कोणात जास्त असेल? रक्तदाब म्हणजे प्रेशर. रक्तदाब म्हणजे प्रेशर म्हणजे कसं बघा, मी या पेनाला लोटतोय आणि आता लोटतोय. कोणत्या वेळेस प्रेशर जास्त होता? दुसऱ्या वेळेस प्रेशर जास्त होता ना. कुठे प्रेशर जास्त असेल, रक्ताला पुढे घेऊन जायचा. आधी गोष्ट आहे, धमन्या काय करताय? वरून खाली रक्त आणताय. वरून खाली रक्त आणताय म्हणजे गुरुत्वाकर्षण खाली खेचताय का नाही? मग गुरुत्वाकर्षणची शक्ती त्यांच्या मागे आहे, त्याच्यामुळे तिथे दाब जास्त राहील. तिथे वरून खाली येताना दाब जास्त राहतो. तुम्ही सांगा, नदी जेव्हा उतारावर राहते तेव्हा दाब जास्त राहतो, नदी जेव्हा चढत राहते तेव्हा दाब कमी असतो, बरोबर आहे का नाही? मग दाब इथे काय राहील? जास्त राहील. 100 mmHg एवढा तो दाब असतो. 100 mmHg एवढा तो दाब असतो. बघा, Hg याचा अर्थ असतो मर्क्युरी, mm म्हणजे मिलीमीटर. मग आता दाब याच्यामध्ये कसं मोजता ते मी तुम्हाला फिजिक्स मध्ये सांगेल, आता काही सांगणार नाही. असं लक्षात राहू द्या, 100 mmHg एवढा दाब असतो कशामध्ये? धमन्यांमध्ये. कारण गुरुत्वाकर्षण त्याला खेचतंय. इकडे किती असतो? इकडे कमी असतो, 10 ते 20 mmHg एवढा दाब असतो. भित्तिका. भित्तिका म्हणजे काय? भित्तिका म्हणजे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा काही पाईपलाईन आहे, ही काही पाईपलाईन आहे जी रक्ताला घेऊन येते. मग हे जे आहे ना बाजूचे पाईप, त्याला आपण काय म्हणतो? भित्तिका म्हणतो. तुम्ही सांगा, कोणाची भित्तिका जाड असेल? कोणाची भित्तिका जाड असेल? ज्याच्यामध्ये फ्लो जास्ती असतो त्याची भित्तिका जाड असली पाहिजे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये फ्लो जास्ती असतो त्याची भित्तिका जास्ती असली पाहिजे. घरातला नळ आहे तो बारीक असा चालतो, पण जर एखादा मोठा धरणापासून निघणारा पाईपलाईन आहे ती जाड असते, कारण तिथे फ्लो जास्ती असतो. रक्ताचा फ्लो जो इथे फास्ट आहे याची भित्तिका जाड असली पाहिजे. याची भित्तिका कशी असते? जाड. याची भित्तिका कशी असेल? रक्ताचा फ्लो स्लो आहे म्हणजे याची भित्तिका थोडी काय असेल? बारीक असेल. याची भित्तिका कशी असेल? बारीक असेल. आणि याची भित्तिका तर एकाच लेअरची असते, एकदमच बारीक असता, एकदमच बारीक असता, एकाच लेअरची भित्तिका असते. इपिथेलियम लेअर म्हणतात त्याला. तुम्ही काही त्याची काळजी करू नका. पोकळी. आता तुम्ही बघा, जर याच्यातली भित्तिका जाड आहे तर मधली जी पोकळी आहे तिला आपण ल्युमेन म्हणू. त्याला आपण काय म्हणू? ल्युमेन म्हणू. ही पोकळी कशी होऊन जाईल? बारीक होऊन जाईल. आणि जर शिरांमधला हा जो भित्तिका ही बारीक आहे तर मधली पोकळी जास्त होऊन जाईल, बरोबर आहे का नाही? मग जर याची भित्तिका जाड आहे तर याची पोकळी कशी होऊन जाईल? बारीक होऊन जाईल. आणि जर याची भित्तिका बारीक आहे त्याची पोकळी कशी होऊन जाईल? जाड होऊन जाईल किंवा जास्त मोठी होऊन जाईल. आता याची तर भित्तिका एकाच लाईनची आहे, एकच लाईन आहे म्हणजे ही बारीकच आहे एकदम. ही बारीकच आहे कारण एकाच लाईनची एकदम बारीक आहे. स्थितिस्थापक व स्नायुता. बघा, स्थितिस्थापक म्हणजे काय? कोणती भित्तिका इलॅस्टिक, याचा अर्थ काय असतो बघा, आपलं जे रबर असतं ते इलॅस्टिक असतं. तुम्ही कधी तुम्हाला कधी तुम्ही पॅन्ट वगैरे घ्यायला गेले तर ते सांगता की तुमची जी नाडी ना ती इलॅस्टिक आहे, म्हणजे ताणली जाते ती. तुम्ही सांगा, कोण जास्त ताणलं जाऊ शकतं? इथे रक्ताचा फ्लो जास्ती आहे, फास्ट आहे रक्ताचा फ्लो. माशा असते काय करतं? जोरजोरात इकडे आदळतं, म्हणजे हे जास्त ताणलं जायला पाहिजे. मग त्याच्यामुळे धमन्या जास्त ताणल्या जाऊ शकतात कारण रक्ताचा फ्लो फास्ट आहे.
इथे रक्ताचा फ्लो स्लो आहे, त्यामुळे हे कमी आढळतं, त्यामुळे हे कमी इलॅस्टिक असतात. मग धमन्यांमध्ये जास्त स्नायू असतात, जास्त मसल्स असतात आणि त्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी पण जास्त असते. तसं यांची इलॅस्टिसिटी कमी असते, स्नायू पण कमी असतात. वॉल कोणाला असता? बघा हे वरून खाली रक्त आणताय, त्यामुळे यांना काही वॉलची गरज नाही, हे उलट जाऊ शकत नाही. पण हे रक्त वर घेऊन जात आहे, त्यामुळे यांना वॉलची गरज पडते. वॉल म्हणजे काय? वॉल म्हणजे रक्त खाली न येऊ देण्यासाठी असा इथे हे असतं, झडपा असता, बटन असता, बरोबर आहे का नाही? हे रक्ताला खाली येऊ देत नाहीये, इथे वॉल असतात. मग वॉल यांची गरज धमन्यांना नाहीये, यांची गरज इथे आहे. आणि यांचा काही विचाराचा संबंधच नाही. इथे कधी कधी वॉल असतात, कधी कधी नसतात, ते जाऊ द्या. तुम्हाला समजलं असणार या फरक काय. एक पण गोष्ट पाठ करायची गरज नाही, एकदम लॉजिकल आहे ते, एकदम लॉजिकल आहे ते. तुम्ही इकडे बघा आपल्या चित्रावर या, मी चित्र कसं तयार केलं होतं, तुम्ही या चित्राकडे या थोडंसं आणि आता इकडे व्यवस्थित बघा काय काय समजते, काय काय समजते बघा. हा तुम्हाला मोठी दिसतोय, हे लहान दिसतंय, याचा अर्थ याची भित्तिका मोठी आहे, याची भित्तिका मोठी आहे आणि याची भित्तिका लहान आहे म्हणून याला बारीक दाखवलंय मी. आणि या सर्वांमध्ये सर्वात बारीक कोण आहे? हा सर्वात बारीक आहे बघा. मग हा एकाच लेअरचा आहे, मग याची भित्तिका एकदम लहान आहे, हा एका लेअरचा आहे, इपिथेलियम लेअरचा, बरोबर. हे समजलं तुम्हाला. दुसरी गोष्ट अजून काय, इथे आहे ना, इथे फ्लो फास्ट आहे कारण वरून खाली येतोय, म्हणजे इथे प्रेशर जास्त आहे. इथे फ्लो उलटा आहे त्यामुळे प्रेशर कमी आहे. इथे बघा, इथे वॉल लावलंय कारण गाडी उलटी नको फिरायला म्हणून. मग याच्यामध्ये वॉल असता, याच्यामध्ये वॉल राहत नाही. बस एवढंच आहे, काय पाठ करायची गरज आहे, हे एकदम सोपं आहे. मग तुम्हाला समजलं असणार की ते चित्रामध्ये याला जाड कापड दाखवलंय, याला बारीक कापड दाखवलंय आणि हे एकदम बारीक कापड दाखवलंय यांच्यापेक्षा, कारण ते असे कारण आहेत. मग आता आपण या या तिघांमधला फरक बघून घेतला, आपण या तिघांमधला फरक आपण बघून घेतला, म्हणजे पाठ करायची काही गरज नाही. सर्वात कमी माहिती आपल्याकडे कोणाबद्दल आहे? यांच्याबद्दल आहे. मग आपण पुढे शिकणार आहे पुढच्या स्लाइडमध्ये. मग सर्वांची उत्तरे दिले, काही चुकलंय का माझं सांगताना? काहीच नाही, तेवढं बरोबर सांगितलेलं आहे मी. कारण की ते काही पाठ करायची गरज नाही, ती इतकं सोपं आहे. जर तुम्ही सर्व आपल्या वाहिन्या काढल्या, सर्व आपले रोड काढले शरीरामधले, तर त्या रोडची लांबी किती होऊ शकते? 97,000 किलोमीटर. जर तुम्ही आपल्या शरीरातले सर्व रोड काढले, म्हणजे धमन्या पण काढल्या, शिरा पण काढल्या आणि केशवाहिन्या पण काढल्या आणि त्यांना एका समोर एक ठेवत गेले, 97,000 किलोमीटर एवढी त्याची लांबी ठरते. 97,000 किलोमीटर एवढी त्याची लांबी ठरते. याच्यावर प्रश्न विचारला आयोगाने 2 वेळेस. मानवी शरीरात जवळजवळ अंडरलाईन किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत, 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. आता एक शेवटची रक्तवाहिनी, ती म्हणजे केशवाहिनी, तिला एकदा बघून घेऊ. केशवाहिनी म्हणजे त्या बारीक काय म्हणता रक्तवाहिन्या, कॅपिलरी. सर्वात पातळ भित्तिका असणाऱ्या, धमन्या आणि शिरा यांना जोडणाऱ्या आणि पेशींना प्रत्यक्ष रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या, यांची भित्तिका खूपच पातळ असते. ती एकाच स्तराने बनली असते, त्याला आपण एंडोथिलियम, माझ्याने इपिथिलियम बोललं गेलं होतं, एंडोथिलियम येते, एंडोथिलियम लेअरने ते बनलेले असते. पेशीच्या संबंधात रक्त हे केवळ केशवाहिन्यांमार्फतच येत असते. रक्त आणि पेशी यांच्यातील वायूची, अन्नाची आणि उत्सर्जित पदार्थांची देवाणघेवाण ही केवळ केशवाहिन्यांमार्फत घडत असते. जर केशवाहिन्या व्यतिरिक्त रक्तातील घटक इतर वाहिनीतून बाहेर येत असतील तर त्याला हेमरेज असं म्हणतात किंवा हॅमरेज असं म्हणतात. बिलकुल पाठ करायची गरज नाही, एकदम सोपं आहे ते. बिलकुल पाठ करायची गरज नाही, एकदम सोपं आहे ते. मी तुम्हाला समजून सांगतो. बघा आपला हृदय यातून शुद्ध रक्त निघते. पहिले मोठा रस्ता येईल, मग या मोठ्या रस्त्याच्या लहान लहान रस्ते पडतील, कारण की भरपूर शहर आहे ना, काय फक्त जळगाव थोडी आहे, अनेक शहर आहे. या बारीक रस्त्यांचे अजून बारीक बारीक रस्ते पडतील. जळगावमध्ये पण 40गावला काही पोहोचवायचे इंजिनियर, त्यानंतर अंमळनेरला काही इंजिनियर पोहोचवायचे, तिकडे दुसरीकडे काही इंजिनियर पोहोचवायचे, समजा काय म्हणता पाचोऱ्याला, असे ते इंजिनियर बारीक बारीक ठिकाणी पोहोचायचे, म्हणजे अजून हे रस्ते बारीक होत चालतील आणि इथे आपले अवयव राहतील, इथे आपले अवयव राहतील. आता या अवयवमध्ये सुद्धा अनेक पेशी आहेत, या अवयवमध्ये सुद्धा काय अनेक पेशी. आता इकडे बघा, थोडंसं इकडे या अवयवमध्ये सुद्धा बघा, या अवयवमध्ये सुद्धा बघा, अवयवमध्ये सुद्धा उती आहे, उतींमध्ये सुद्धा पेशी आहे. आता हे किती बारीक असतील बघा तुम्ही, कारण या पेशींना मिळून उती बनतं, उतींना मिळून अवयव बनतं आणि प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागतो. मी तुम्हाला बोललो होतो का नाही, प्रत्येक पेशीला चार्जिंग लागते, म्हणजे प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागतो. मग आता या अवयवांमध्ये सुद्धा, आता इकडे बघा, या अवयवांमध्ये सुद्धा, या अवयवामध्ये या धमन्या पोस्ट आहे, पण या अवयवामध्ये सुद्धा बारीक बारीक पेशी आहे. प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागतो आणि प्रत्येक पेशी कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. मग आता अजून बारीक रस्ते लागतील का नाही? हा जो 1 लेअर वाला जो रस्ता आहे ना, त्याला कॅपिलरी म्हणतात, त्याला केशवाहिन्या म्हणतात. आता बघा, ही पेशीने काय केलं, या कॅपिलरी कडून, लाल कलर दाखवतो तुम्ही, या कॅपिलरी कडून काय केलं, ऑक्सिजन घेऊन घेतला आणि काय केलं, त्याला कार्बन डायऑक्साईड देऊन टाकला. त्याला काय केलं, कार्बन डायऑक्साईड देऊन टाकला. मग आता कार्बन डायऑक्साईड वाली कॅपिलरी बाहेर निघली, परत ती थोडशा मोठ्या रस्त्याला पोहोचेल, मग अजून ती मोठ्या रस्त्याला पोहोचेल, मग अजून ती काय, अशा अनेक रस्ते एकत्र येतील वेगवेगळ्या पेशांचे
आणि मग काय होईल, एक मोठी शीर तयार होईल आणि ती परत कुठे जाईल, ऑक्सिजनला जाईल. समजते तुम्हाला? मग आता गोष्ट अशी की पेशींच्या ठिकाणी जिथे बदल होते, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची किंवा इतर पदार्थांची जी अदला बदल होते, ती अदला बदल होताना कोणता रस्ता तिथे लागतोय? शिरा लागताय का धमन्या लागताय? नाही, पेशींच्या भोवती जी अदला बदल होते ती केशवाहिन्यांच्या मार्फत होते. म्हणजे केशवाहिन्या अशा आहेत जे शुद्ध रक्त पण घेऊन येत आहे आणि अशुद्ध रक्त पण घेऊन येत आहे. त्यामुळे केशवाहिनी ही पेशींच्या संदर्भात येते. मग केशवाहिनीमधून तर रक्त बाहेर येणारच आहे ना. केशवाहिनीमधून रक्त बाहेर येणारच आहे, कारण ते पेशींच्या संपर्कात येते. केशवाहिनीमधून तर ऑक्सिजन बाहेर येणारच आहे, केशवाहिनीमध्ये तर कार्बन डायऑक्साईड येणारच आहे. याचा अर्थ असा की केशवाहिनीमधून गोष्टी बाहेर येतात आणि मध्ये येतात. हे तर साहजिक आहे. जर केशवाहिनी सोडून इतर नसांमधून जर रक्त बाहेर यायला लागलं त्याला आपण हेमरेज असं म्हणतो. त्याला मग तो हॅमरेज असं म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असणार की एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा ब्रेन हॅमरेज होऊन गेला. ब्रेन हॅमरेज म्हणजे काय, रक्तामध्ये रक्त यायला लागून, सॉरी, मेंदूमध्ये रक्त व्हायला लागून गेलं. मेंदूमध्ये नसा फुटून गेल्या आणि रक्त व्हायला लागून गेलं, याला म्हणतात ब्रेन हॅमरेज. हॅमरेज म्हणजे रक्त बाहेर येणं. हिम हा शब्द रक्ताच्या संबंधी लक्षात राहू द्या. हिम हा शब्द रक्ताच्या संबंधी लक्षात राहू द्या. हॅमरेज म्हणजे रक्त बाहेर येणं. कुठून बाहेर येणं? केशवाहिन्यांमधून नाही, केशवाहिन्यांमधून ते बाहेर येणार जे, केशवाहिनी सोडून इतर गोष्टीतून रक्त बाहेर येणं याला काय म्हणतात, हॅमरेज. केशवाहिन्या इतक्या बारीक असतात की त्या एकाच लेअरच्या असतात. त्या लेअरला आपण काय म्हणतो, एंडोथिलियम लेअर म्हणतो. हा एक उतीचा प्रकार आहे जो मी उती चॅप्टर मध्ये शिकवेल. एंडोथिलियम लेअर पासून बनल्या असतात, त्या एकाच लेअरच्या असतात. त्या एवढी आहे आपली केशवाहिनी. आता एकदा बघून घेऊ आपण. परत एकदा आठवतंय का बघा. आता या सर्वात पातळ आहेत म्हणजे सर्वात बारीक आहेत. धमन्या आणि शिरा आहे ना त्या जोडतायत. खरं आहे बघा, इकडच्या धमन्या आणि इकडच्या शिरा आहे ना त्या जोडतायत. पुढे यांची भित्तिका खूपच पातळ असते, एकाच लेअरच्या आहेत त्या, एंडोथिलियम. पेशीच्या संबंधात रक्त हे केवळ केशवाहिन्यांमार्फत येते. म्हणजे काय, पेशीला जे रक्त भेटतंय आणि पेशीपासून जे रक्त जाते ते केशवाहिन्यांच्या मार्फत जाते. पेशीला माहितीच पडत नाही की मोठे मोठे रस्ते कोणते आहेत. रक्त आणि पेशी यांच्यातील वायू, अन्न आणि उत्सर्जित पदार्थांची देवाणघेवाण ही केवळ केशवाहिन्यांमार्फत घडते. म्हणजे एखाद्या पेशीला ऑक्सिजन लागतोय, एखाद्या पेशीला ग्लुकोज लागतोय, एखाद्या पेशीला दुसरी कोणती गोष्ट लागते ती केशवाहिनी आणून देते. आणि एखाद्या पेशीला काही बाहेर टाकायचं आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचं आहे किंवा इतर उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकायचे, ते पण केशवाहिनीच घेऊन जाते. त्यामुळे पेशीचा संबंध हा फक्त कुठे येतो, केशवाहिन्यांशी येतो. जर केशवाहिनी व्यतिरिक्त रक्तातील इतर घटक इतर वाहिनीतून बाहेर आले तर त्याला हेमरेज असं म्हणतात. म्हणजे केशवाहिनीमधून तर रक्त बाहेर येणारच आहे, पण केशवाहिनी सोडून जर बाकीच्या ठिकाणाहून रक्त बाहेर यायला लागलं तर त्याला आपण हेमरेज असं म्हणतो. इंटरनल ब्लिडिंग मध्ये हेमरेज होत असतं. जर रक्त बाहेर येते तर आपल्याला दिसतं ते, पण रक्त मध्ये सुद्धा होऊ शकतो. त्याला आपण इंटरनल ब्लिडिंग म्हणतो, म्हणजे हेमरेज असं म्हणत असतो. बस एवढं होतं आपलं केशवाहिन्यांच्या संबंधी. इथे आपल्या तिन्ही हे संपून गेल्या, तिन्ही वाहिन्या संपून गेल्या. आता आपल्याला हृदय शिकायचं होतं, पण हृदय काय शक्य नाही, कारण आज 12 वाजून गेले. उद्या आपण हृदय शिकणार आहे, हृदयाचे 4 कप्पे शिकणार आहे, हृदय काम कसं करतो ते शिकणार आहे, आणि हृदयाची बॅटरी काय ते आपण उद्या शिकणार आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता ना, हृदयाची बॅटरी काय आणि हृदयाचा अटॅक म्हणजे हार्ट अटॅक काय येतो हे आपण उद्या शिकणार आहोत. तुम्हाला आजचं लेक्चर समजलंय का? सर्व धमन्या कशा असतात ते समजलं का? आणि रक्ताभिसरण संस्था काम कशी करते ते ओव्हरऑल समजलं का? एकदा सांगा मला, म्हणजे आपण थांबूया. सायंटिस्ट पाठ करायची गरज नाही. हा, सायंटिस्ट पाठ करायची गरज नाही. फक्त तो विल्यम हार्वे लक्षात राहू द्या. विल्यम हार्वे हा रक्ताभिसरण संस्थेचा जनक आपण त्याला म्हणू शकतो, किंवा रक्तवाहिन्यांचा जनक आपण म्हणू शकतो. सायंटिस्ट पाठ करायची गरज नाही. बघा तिथे कोणतरी मेसेज केलाय, ते आता मेसेज वर चालला गेला. तो मेसेज असा होता की 6वी ते 10वीच्या एनसीईआरटी पाठवा. माझं मत असं आहे की मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनमध्ये सर्व एनसीईआरटी असतात. त्यामुळे पीडीएफ डाउनलोड करण्यापेक्षा तुम्ही ते
ऍप्लिकेशन डाउनलोड करा एनसीईआरटीचं. त्यामध्ये एनसीईआरटीचे सर्व पीडीएफ तुम्हाला भेटून जातील. बघा, जे पण विद्यार्थी 4 मेची ग्रुप सी देणार आहे, काय म्हणता, त्यांना मी एकच सांगेल की तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा, पण हा सिलेबस आपण आरामात शिकू, तो नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल व्यवस्थित. कारण जर आपण घाई केली 4 मे साठी तर मग ते चांगलं शिकवलं जाणार नाही. चला मग आपण थांबूया. धन्यवाद.